हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण MPSC राज्यसेवेची जी प्रिलिम्स आहे त्याच्या रिलेटेड आपण प्रत्येक सब्जेक्टची मॅरेथॉन लेक्चर्स घेऊन येणार आहोत. तर आज जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण एंटायर एन्शियंट हिस्ट्री डिस्कस करू. त्यालाच आपण म्हणतो प्राचीन भारताचा इतिहास. एंटायर डिस्कशन राहणार आहे. ठीक आहे. हा मॅरेथॉन व्हिडिओमध्ये आपण एंटायर टाईमलाईन, ऑब्व्हियसली टाईमलाईन जितकी आहे त्याच्यानंतर या कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे हे मी तुम्हाला सांगणार. त्याचबरोबर सर्टन PYQs जे आहे जे तुम्हाला सॉल्व करून त्याचे आन्सर्स कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचे आहेत. ठीक आहे. तो सर्टन PYQs आपण डिस्कस करू. त्याचबरोबर ही जी PPT आहे पूर्ण ते थोडी कलरफुल बनवली आहे सो दॅट तुम्हाला बोर पण नाही वाटणार. अँड या PPTमध्ये मोर दॅन इनफ कंटेंट पूर्ण वेळ डिस्कस केलेला आहे. आणि गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे पण डिस्कस करणार आहोत वेटेजच्या अकॉर्डिंग कुठलं टॉपिकला काय इम्पॉर्टन्स आहे ते तुम्हाला कळणारच. तर एक अनाउन्समेंट आहे तुमच्या सर्वांसाठी. खूप लोकांनी मला करंट अफेअर इंग्लिशमध्ये MPSC राज्यसेवेसाठी हवे आहेत असं कमेंट केलं, मग मेल्स पण आले आहेत. तर आता आम्ही आमच्याकडून करंट अफेअर राज्यसेवेसाठी MPSC प्रिलिम्स 2025साठी आणलेलं आहे इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तर ही एक बुकलेट आहे जे तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय कंटेंट आहे मी तुम्हाला एकदा सांगून देते. तर सर्वात आधी ही जी बुकलेट आहे ते आम्ही PYQ ॲनालिसिस केल्यानंतर बनवली आहे आणि जे काही इम्पॉर्टंट टॉपिकवर MPSC प्रश्न विचारते हे सर्व याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ही बुकलेट आम्ही ऑगस्ट 2024 टू मे 2024चे करंट अफेअर, इम्पॉर्टंट करंट अफेअर सर्व इथे कव्हर केलेले आहेत. काही विषय इथे तुम्हाला दिसत नसेल, ठीक आहे, तर ते मिसलेनियस टॉपिकमध्ये कव्हर केलेले आहे. जसे की काय पॉलिटीचं सेक्शन झालं, इम्पॉर्टंट ॲक्ट्स किंवा बिल्स वगैरे झाले. त्याचबरोबर आपले कुठले इकॉनॉमीचे रिसेंट काही डेव्हलपमेंट असेल ते सर्व याच्यामध्ये कव्हर आहे. ठीक आहे. इन्व्हायरमेंट रिलेटेड वगैरे. सो आता खूप लोकांना प्रश्न येईल रेस्ट ऑफ द मंथचं काय. तर आम्ही आमच्याकडून ज्या मुलांनी ही बुक ऑर्डर केली असेल तर त्यांना ही बुक नंतर म्हणजे आपलं नेक्स्ट ऑगस्टपर्यंत, रेस्ट ऑफ द मंथ ऑगस्ट 2025पर्यंत जे काही करंट अफेअर राहणार आहे त्याची आम्ही सॉफ्ट कॉपी जी आहे त्यांना ईमेल थ्रू सेंड करणार. ठीक आहे. सो नो वरीज, सर्व करंट अफेअर एंटायर 1 इयरचा आम्ही या PDF किंवा आमच्याकडून प्रोव्हाइड होणार. ठीक आहे. आता ही बुकची प्राईस आहे 499 सर्वांसाठी ठेवलेली आहे. ठीक आहे. ज्यांना ऑर्डर करायचं असेल तर त्यांनी काय करू शकतात, एक मी स्कॅनर दिलेला आहे इथे, तुम्ही स्कॅन करून ते फॉर्म भरून घ्यायचं आणि पुढे काही दिवसात मग तुम्हाला ती आम्ही बुक कुरिअर करून घेऊ. तर मी याचं तुम्हाला एक सॅम्पल्स PDF दाखवते. सो इथे बघा, इंडेक्सपासून आपण सुरू केलं तर सर्वात आधी आम्ही काय केलं आहे, गव्हर्नमेंट स्कीम्स वर काय PYQ आले आहेत ते आपण पहिले कव्हर केलं. मग एंटायर गव्हर्नमेंट स्कीम्स पूर्ण इथे डिस्कस केलेले आहेत. त्याचबरोबर आता रिपोर्ट आणि इंडेक्सेस आपल्याला प्रिपेअर करायचे. त्याचे पहिले PYQ डिस्कस केले आणि त्याच्यानंतर जे पण इम्पॉर्टंट रिपोर्ट आणि इंडेक्सेस आहे ते आपण कव्हर केलेले आहे. ठीक आहे. अशाच प्रकारे बाकी सेक्शनचं पण दिलेलं आहे. सो हे बघा, इथे PYQs आहे आणि त्याच्यानंतर आपलं रेस्ट ऑफ द जे काही गव्हर्नमेंट स्कीम आहे, सपोज सोशल जस्टिस स्कीममधून प्रधानमंत्री आवास योजना आपल्याला डिस्कस करायची आहे. ठीक आहे. तर मग याला काय का न्यूजमध्ये होती, लॉन्च इयर काय आहे, काय त्यांचे मेजर ऑब्जेक्टिव्ह वगैरे आहेत ते आपण सर्व डिस्कस केले. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येते, ठीक आहे, काय काय बेनिफिशरी आहे, फंडिंग सिस्टीम काय आहे ते सर्व डिस्कस केले. ठीक आहे. मेजर स्कीम्सला आपण अशा फॉर्मॅटमध्ये डिस्कस केले आणि जे मिसलेनियस स्कीम्स आहे त्याला आपण टेबल फॉर्मॅटमध्ये कव्हर केलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 2024 ते 25पर्यंत कुठली स्कीम्स आणली आहेत ते पण कव्हर केले आहे. आणि रेस्ट ऑफ द सेक्शन जसं मी तुम्हाला सांगितलं, काय बुक्स अँड ऑथर असेल तर त्याला पण आपण एका प्रॉपर रिप्रेझेंटेशननी पूर्ण इथे कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ही आहे त्याची मेन काही सॅम्पल. तुम्हाला ही सॅम्पल पूर्ण ॲक्सेस करायची असेल तर सॅम्पल PDF मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेले आहे. याची लिंक जी आहे टेलिग्रामची मी कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये मेन्शन करून घेईल. तर तुम्ही इथे जाऊन सॅम्पल PDF एकदा बघू शकता. ओके. नाऊ कमिंग टुवर्ड द सेकंड इम्पॉर्टंट थिंग. तर आता आम्ही DK MPSC कडून दर महिन्यामध्ये तुमच्यासाठी करंट अफेअरची एक बुकलेट घेऊन येणार आहोत. ठीक आहे. याची आम्हाला सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी कशा फॉर्मॅटमध्ये द्यायची आहे त्याची लवकरच अनाउन्समेंट करू. पण ही एंटायर बुकलेट जी आहे तुमच्या सर्वांसाठी राहणार, ज्याच्यामध्ये आपण मेन्स प्लस प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने सर्व करंट अफेअर कव्हर करणार आहोत. ठीक आहे. जे काही अपडेट राहणार मी तुम्हाला सांगून देईल आणि याची पण जे लिंक राहील ते मी डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये अपलोड करून घेणार. ओके. त्याचबरोबर DK MPSC करून PYQ ॲनालिसिस, ठीक आहे, MPSC राज्यसेवेचे जे पूर्ण PYQs आहेत त्याची बुकलेट येणार आहे लवकरच. ठीक आहे. ती जशी रेडी झाली की तसंच मी तुम्हाला
याच्या कमेंट सेक्शनमध्ये अपलोड करून घेणार किंवा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये अपलोड करून घेईल. ओके, सो हे 2 तुम्हाला तुमच्यासाठी एक न्यू सरप्राईज होते. ठीक आहे, लवकरच बुकलेट येणार आहे. इंग्लिशमध्ये आम्ही सर्व डिस्कस करणार आहोत, कारण की खूप मुलांना होतं की इंग्लिशमध्ये कंटेंट हवं आहे. सो इंग्लिशमध्ये सर्व कंटेंट येणार आहे. ठीक आहे, सो हे झालं आपलं 2 लेटेस्ट अनाउन्समेंट. नाऊ कमिंग टू द इम्पॉर्टंट टॉपिक जे आता आपण डिस्कस करणार आहोत. सो PYQच्या ॲनालिसिस नंतर असं पाहण्यात येते की या पर्टिक्युलर एन्शियंट मिडिवल हिस्ट्रीच्या टॉपिकमध्ये काय काय कुठल्या कुठल्या सेक्शनमधून किती क्वेश्चन येतात ते मी तुम्हाला आधी सांगते. तर बघा, हे जे आपलं मिडिवलवाला पार्ट आहे ते आपण नंतर डिस्कस करू. हा एंटायर व्हिडिओ एन्शियंट हिस्ट्रीवर आहे, सो एन्शियंट हिस्ट्रीचा आपण बघून घेऊ. तर प्री हिस्टोरिकल टाईमवर 4 क्वेश्चन्स आलेले आहेत. ठीक आहे, 2013 to 2024च्या अनालिसिसच्या अकॉर्डिंग. ओके, त्याच्याने इंडस व्हॅलीवर 3 प्रश्न आले आहेत. वेदिक आणि लेटर वेदिक पिरियडवर अराउंड 10 क्वेश्चन. ठीक आहे, तर समजू शकता हा टॉपिक आपल्याला इम्पॉर्टंट होऊन जाते. आणि त्याच्यानंतर मोरिया आणि पोस्ट मोरियन पिरियड 14 क्वेश्चन. गुप्ता आणि पोस्ट गुप्ता पिरियड ओके 7 क्वेश्चन. याच्याने आपलं पूर्ण एन्शियंट हिस्ट्री इथे संपून जाते. ठीक आहे, तर हे आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. ठीक आहे, आणि जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की कुठल्या टॉपिकला किती वेटेज आहे ते तुम्हाला मी आधीच आता या स्लाईडमधून तर समजूनच आलेलं आहे. आणि बाकी सब्जेक्टचे पण कुठल्या टॉपिकमधून किती प्रश्न येतात हे तुम्हाला बघायचं असेल तर त्याचं रिलेटेड एक सेपरेट व्हिडिओ मी आणलेला आहे, तो पण तुम्ही ॲक्सेस करू शकता. अँड एक गोष्ट परत सांगायची राहिली आहे की जेव्हा तुम्ही हे व्हिडिओज बघणार त्याच्यानंतर या चॅनलवर अपलोड केलेले PYQ डिस्कशन ऑफ हिस्ट्री ते पण सोबत कवर करून घ्या, सो दॅट तुमचे एंटायर PYQs ॲज वेल ॲज तुमचं स्टॅटिक पार्ट सोबतच होऊन जाणार. ओके, अँड नाऊ लेट स्टार्ट द डिस्कशन. तर स्टार्टिंग विथ अ क्रोनॉलॉजी. ठीक आहे, एकदा मी तुम्हाला ग्लान्स दाखवून देते व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी की कशा प्रकारे PPT दिली आहे ही. ठीक आहे, पूर्ण हे पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये आपलं आहे. पूर्ण फाइंडिंग्स वगैरे ते सर्व मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे, इंडस व्हॅली झाली, वेदिक कल्चरचं डिफरन्स झालं, वेदिक आणि नॉन वेदिक लेटर वेदिक पिरियडचं. ठीक आहे, आर्यन्स, महाजन, पदार्थ अँड एव्हरीथिंग एंटायरली खूप होलिस्टिक वेने आपण इथे कव्हर केलेलं आहे. ओके, तर चला, ही आहे आपली बेसिक टाईमलाईन. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काही बुक्समध्ये ह्या टाईमलाईन पिरियडमध्ये थोडा व्हेरियन्स असू शकतो, पण MPSC डायरेक्ट टाईमलाईनवर प्रश्न विचारत नाही. तर म्हणून आपल्याला एक ब्रॉड आयडिया पाहिजे की कुठल्या टाईम पिरियडवर कुठलं कुठलं काय काय होत होतं. ठीक आहे, सो हे झालं आपलं प्री हिस्टॉरिक टाईम. ओके, चाल्कोलिथिक एज झालं, आयन एज, इकडे आपलं हे 3 मेजर स्टोन एजवालं पिरियड झालं. त्याच्यानंतर येते आपलं वेदिक पिरियड, महादन पदार्थ, हरंक्या डायनेस्टी, शिशुनाग डायनेस्टी आणि नंदा डायनेस्टी. मग आपलं सर्वात मेजर येते आपलं मोरियनचं पिरियड. ठीक आहे, आणि मग आपलं पोस्ट मोरियन एम्पायर कुठले कुठले होते. ठीक आहे, शृंगावर तुम्हाला माहीत असेल प्रश्न आलेला आहे PYQ, सो दॅट हे सर्व आपण इथे डिस्कस करू. नंतर आपलं गुप्ता पिरियड येणार आणि लास्टली आपलं येणार पोस्ट गुप्ता पिरियड. ठीक आहे, ज्या मुलाला स्लाईडचं स्क्रीनशॉट घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. ओके, नाऊ मूव्हिंग टू द नेक्स्ट सेक्शन. तर स्टार्टिंग एन्शियंट हिस्ट्रीची होते आपल्या स्टोन एजपासून. तर स्टोन एज हा जो पिरियड आहे ना तो मेजरली 3 कॅटेगरीजमध्ये डिवायडेड आहे. एक पॅलोलिथिक एज असते. आता हे पॅलोलिथिक एज, ठीक आहे, त्याला आपण ओल्डर स्टोन एज असं पण म्हणतो. ती लोअर, मिडल आणि अप्पर या 3 पार्टमध्ये डिवायडेड आहे. तर त्याच्यानंतर येते मेझोलिथिक आणि नंतर आहे निओलिथिक. आता लोअर पॅलोलिथिक पेजमध्ये बघितलं तर इट इज अराउंड 3.5 मिलियन इयर एगो. ठीक आहे, ह्युमन्स जे होते मेनली ते असोसिएटेड विथ अ स्टोन्स टूल. ऑब्वियसली स्टोनचे जे टूल्स आहेत तेच बनवणार आहे. ठीक आहे, लाकडी वस्तूंपासूनच जे काय त्यांनी टूल्स बनवायचे, ठीक आहे, जे काय मटेरियल्स बनवायचे त्याच्यानेच बनवणार आहे. ठीक आहे, बेसिक आहे तो. हे झालं त्यांचं लोअर पेलोलिथिक टाईमचं पिरियड. आणि अराउंड ह्युमन ॲक्टिव्हिटी इंडियामध्ये ना अराउंड 5 लाख इयर एगो स्टार्ट झाली. त्याच्यानंतर आपला मिडल पॅलोलिथिक टाईम पिरियड येतो. त्याच्यानंतर हळूहळू अप्पर पॅलोलिथिक आणि नंतर चेंजेस येतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, होमोसॅपियन्स ही टर्म यूज केली जाते फॉर द मॉडर्न ह्युमन बिंग. ओके, ज्यांचं अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल आहे त्याला हे चांगल्याने माहीतच असेल. ओके, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे होमोसॅपियन्स आहेत किंवा मॉडर्न ह्युमन बिंग आहेत दे मेजरली फर्स्ट अपियर ड्युरिंग द अप्पर पॅलोलिथिक एज. ओके, हे झालं आपलं बेसिक टाईमलाईन. आणि एक हे पॅलोलिथिक जो पिरियड असतो ना मेनली कोइन्साइड करतो विथ द प्लिस्टोसिन पिरियड. ठीक आहे, प्लिस्टोसिन आईस एज तुम्ही सर्वांनी कार्टून पण बघितली असेल. ठीक आहे, आईस एजवाली तुम्हाला तिथं पण आयडिया असेल की प्लिस्टोसिन पिरियड एक असतो म्हणून. आणि ऑब्व्हियसली जॉग्राफी ज्यांनी वाचलं असेल चांगल्याने त्यांना पण चांगल्याने हे माहीतच असेल. तर या पिरियड
हा जो पॅलेलिथिक एज असतो ना, ठीक आहे, पिरियड असतो, तो मेजरली या टाइम पिरियड सोबत कोइन्साइड होतो. ओके, दिस इज द बेसिक टाइमलाईन. नाऊ मूव्हिंग टुवर्ड द मेन हायलाइट, दॅट इज टाइमलाईन आणि कुठले डोमेस्टिकेशन टूल्स किंवा कुठल्या साइट्स होते मेझोलिथिक, पेलोलिथिक, हे आपण डिस्कस करू. तर बघा, सर्वात आधी जो आपला पेलोलिथिक पिरियड आहे, ज्याला आपण ओल्ड स्टोन एज असं पण म्हणतो, त्याच्यामध्ये जे पण स्टोनचे टूल्स बनवले जायचे, ठीक आहे, हथियार बनवले जायचे, ते मेजरली लार्ज स्टोन टूल्स होते. त्याच्यानंतर हा प्लेस्टोसिन पिरियड सोबत मेजरली कोइन्साइड करत होता. ठीक आहे, आणि साईड्स जर बघितलं तर बोरी इन महाराष्ट्र, ठीक आहे, एम एच इज फॉर महाराष्ट्र, एम पी मध्य प्रदेश, ओके, भीमपेटका मध्य प्रदेश, हुंगसी कर्नाटका आणि कुन्नूर आंध्र प्रदेश, हे सर्व साईट आहे पेलोलिथिक साईट. त्याच्यानंतर मिझोलिथिक पिरियड, ठीक आहे, या टाइम पिरियड सोबत ते असते. याच्यामध्ये जसं जसं टूल्स इकडे लार्ज होते, सपोज हा लार्ज एक टूल त्यांनी बनवला होता, थोडे स्मॉल टूल या टाइमला ते बनवायला लागले, त्याला त्यांनी मॅक्रोलिथ असं पण टर्म केला. मग डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल सुरू झालं. ठीक आहे, भीमबेटका मध्य प्रदेश. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही भीमबेटका साईट जे आहे ना, ते मेजरली त्याच्यामध्ये तीनही जे टाइम पिरियड आहे त्याचे टूल्स भेटले आहेत. ओके, सो भीमबेटका इथे पण येणार. मग आदमगड एम पी, सारा नहारिया यूपी. मग निओलिथिक पिरियड आला. निओलिथिक पिरियडमध्ये ऑब्व्हियसली सर्टन सेटलमेंट वगैरे स्टार्ट होणार, पॉलिश टूल्स बनवायला लागणार, कॉटन क्लोथिंग वगैरे स्टार्ट झाली. आणि याचे इम्पॉर्टंट साईट्स जर बघितले तर मेहगर पाकिस्तानमधलं, बुरझाव JNK मधलं, ठीक आहे, जम्मू काश्मीरमधलं, चिराड बिहारमधलं, ठीक आहे, आणि हे 2 प्लेसेस जे आहे ते UP मधले. ओके, नाव आता प्री हिस्टोरिक साईटमध्ये हे सर्व फाइंडिंग्स कुठल्या कुठल्या साईटवर काय काय मिळाली ते आपण डिस्कस करू. आणि एक गोष्ट आधी पण मी तुम्हाला सांगितली आहे, ॲज अ मेंटॉर म्हणून मी तुम्हाला सर्वच टॉपिक चांगल्याने इन डिटेल शिकवणार, पण तुम्हाला आता प्रायोरिटाईज करायचं आहे की कुठल्या टॉपिकमधून किती लक्षात ठेवायचं आहे ॲज पर द PYQ. आणि PYQची बुकलेट मी लवकरच आणणार तुम्हाला, याच्याबद्दल पण मी तुम्हाला जे आहे टेलिग्राम चॅनलवर किंवा आपल्या यूट्यूबवर अपलोड म्हणजे जे काही नोटिफिकेशन आहे ते तसं पण देऊन देणार. ओके, सो बघ, प्री हिस्टोरिक साईट भीमबेटका, अराउंड 500 रॉक पेंटिंग्स मिळाले आहेत. निवासामध्ये कॉटन मिळालं. हे जे साईट आहे त्याच्यामध्ये आपलं टेक्स्टाईल प्रिंटिंग मिळालं. ठीक आहे, अतरंगी खेडा म्हणून आहे. इमानगाव इम्पॉर्टंट होऊन जाते बिकॉज ही साईट महाराष्ट्रामध्ये आहे. ओके, तिथं गॉडेस मदर गॉडेसचं स्टॅच्यू मिळालं आहे. मेहगर, ओके, बलुचिस्तान पाकिस्तान, त्याच्यामध्ये सेटल लाईफ किंवा सेटल ॲग्रिकल्चरल एव्हिडन्सेस मिळाले. कोल्डिवा राईसचे एव्हिडन्स मिळाले. बोहर आणि आदमगड राजस्थानमधली साईट आहे. अर्लिएस्ट डोमेस्टिकेशन जे सुरू झालं ॲनिमलचं त्याचं काही एव्हिडन्स मिळाले. चिराड बिहारमध्ये जे आहे त्याच्यामध्ये सर्पंट कल्ट हे सापडलं. त्याच्यानंतर हे 3 जे साईट आहे जम्मू अँड काश्मीरमधले, तिथं पिट ड्वेलिंग हे सापडलेलं आहे. तर हे झालं सर्टन प्री हिस्टॉरिक फाइंडिंग. आता येते आपला नेक्स्ट पेज मेघालिथिक फेज. आता मेघा आणि लिथिक फेज त्याचाच अर्थ होते ग्रेव्स कॉल्ड मेघालिथ. ग्रेव्स जे असते, ठीक आहे, मशान आय थिंक मराठीमध्ये टर्म आहे. ठीक आहे, तर ग्रेव्स जो असतो त्यांना बेसिकली मेघालिथ असं म्हटलं जाते. ओके, आणि या टाइम पिरियडमध्ये ना आयनचा वापर जो आहे तो सुरू झालेला होता. आणि मेजरली एक रेड ब्लॅक पॉटरी जे असते, ठीक आहे, पॉटरी आपल्याला माहिती आहे, गंज भांडी जे असतात, ठीक आहे, तर ते पॉटरी रेड ब्लॅक कलरची या टाइमला भेटायला सुरू झाली. मग आता इथे चाल्कोलिथिक नावाने समजून येते, इथे कॉपर एज आहे. ठीक आहे, या कॉपर एज एक गोष्ट लक्षात ठेवायचं, हा जो चाल्कोलिथिक टाइम पिरियड आहे ना, ज्याला आपण कॉपर एज पण म्हणतो, डिक्लाइन फ्रॉम IVC, ठीक आहे, आणि IVC दॅट इज इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, या टाइमला आपलं ब्रॉन्झ म्हणजे ॲज दे डिडंट यूज द ब्रॉन्झ ॲज वेल ॲज अ आयर्न. ठीक आहे, हा एक पॉईंट येऊन जाते. सो चाल्कोलिथिक पिरियड, IVCच्या डिक्लाइन टाइमचं, आणि कुठले कुठले मटेरियल यूज केले जायचे, ठीक आहे, या कुठले मटेरियल यूज नव्हते करत. त्याच्यानंतर इथे रेड आणि ब्लॅक कलरची पॉटरी वापरली जायची. आणि मेनली हे जे चाल्कोलिथिक पिरियड मध्ये जे काही साईट्स आहेत, ठीक आहे, पिलेटचे साईट्स आहेत ते वेस्टर्न इंडिया आणि डेक्कन पार्टमध्ये मिळतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, या टाइमला कुठल्याही प्रकारचं बर्न ब्रिक, ठीक आहे, ते वापरलं गेलं नाही. आणि इमानगड ही एक मेजर साईट आहे चाल्कोलिथिकची. इमानगड महाराष्ट्रामध्ये आहे. इमानगड नाही, इमानगाव. ओके, आता आपण IVC बद्दल वाचू, त्यालाच आपण म्हणतो हरप्पन सिव्हिलायझेशन. तर आता याचं हरप्पन सिव्हिलायझेशनचं एक मॅप आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे IVCचं मॅप, त्यालाच आपण हरप्पन सिव्हिलायझेशनचं मॅप. इथे तुम्ही बघू शकता हे सर्व जे आहे ते हरप्पन साईट्स आहे. तर तुम्ही इथे बघू शकता इंडियाच्या
थोडं वेस्टर्न साईडला हे सर्व येतात. ओके, इथे बघा ढोलावीरा, सुकरादोड, लोतल, ओके, राखीगिरी, कालिबंग, हरप्पा आणि काही साईट्स जे आहेत ते पाकिस्तानमध्ये पण येतात. ओके, मोहनजोदडो, कोटजी, हे सर्व साईट्स आहे आपले हरप्पन साईट्स. सर्व साईट्स आपल्याला अंदाजा पाहिजे कुठलं त्यांचं लोकेशन आहे. PYQ आलेला आहे, मी आता 2-3 स्लाईड नंतर तुम्हाला दाखवतेच. ओके, आता जर एक्सटेंड बघितलं तर नॉर्थमध्ये मांडा, जम्मू अँड काश्मीर, इकडे आपलं ईस्टमध्ये आलमगीर, मेरठ, UP, ठीक आहे. साऊथमध्ये दहमाबाद, महाराष्ट्र आणि या साईडला पाकिस्तान, सुकरा गेंडोर, हे जे आहे जॉग्राफिकल एक्सटेंड आहे IVCचं, त्यालाच आपण म्हणतो हरप्पन सिव्हिलायझेशनचं. आणि मेजरली काय होतं, आपण या हिशोबाने जातो. आता आपण मी लिहित आहे, सपोज मला लिहायचं आहे DKMPSC, ठीक आहे. आपण या हिशोबाने गेलो, दॅट इज फ्रॉम लेफ्ट टू राईट. पण असं पाहण्यात आलं होतं हरप्पन साईट मध्ये जे काही इन्स्क्रिप्शन मिळाले होते तिथं आयडेंटिफाय झालं की राईट टू लेफ्ट अशा टाईपचं जे स्क्रिप्ट आहे ते डिसायफर झालं. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा हरप्पन सिव्हिलायझेशन आलं ना त्या टाइमला इजिप्टियन आणि मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन पण सायमल्टेनियसली दिसत होतं. पण या सिव्हिलायझेशनमध्ये ज्या हिशोबाने स्क्रिप्ट्स वगैरे होतं त्याच्यामध्ये असलेलं म्हणजे जे काही स्क्रिप्ट्स होतं त्याच्यामध्ये मेजरली सिमिलॅरिटी हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये दिसत नाही. ठीक आहे, इथे पण मेन्शन आहे, इट डिड नॉट राईट अ लॉंग इन्स्क्रिप्शन अनलाईक अ इजिप्टियन ॲज वेल एज अ मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन. ठीक आहे, तर हरप्पन सिव्हिलायझेशन मध्ये लॉंग इन्स्क्रिप्शन वगैरे लावते लिहितात, त्याचाच अर्थ आहे की सर्टन डिफरन्सेस वेअर देव. ठीक आहे, बिटवीन हरप्पन सिव्हिलायझेशन, त्यालाच आपण म्हणतो IVC किंवा अँड इजिप्टियन ॲज वेल एज अ मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन. आणि या एजमध्ये आपल्याला ब्रॉन्झचा वापर यूज करत होतो, कुठल्याच प्रकारचं आयनचं यूज केलं जात नव्हतं. त्याच्यानंतर जे विल्स असतात, ठीक आहे, ते विल्स जे आहेत ना त्या टाइमला सॉलिड विल्स होते. आणि हे आर्यन जेव्हा आले भारतामध्ये त्या टाइमला त्यांनी स्पोक विल यूज केलं जायचं. थोडं स्पोक्स असं असतात टायर्सला, तशा टाईपचे विल्स आर्यनच्या टाइमला यूज केलं जायचं. पण हरप्पन सिव्हिलायझेशनच्या टाइमला जे काही विल्स यूज केले जात होते ते सॉलिड विल्स होते. ठीक आहे, आणि कुठले कुठले क्रॉप कल्टिवेट होते ते हे इथे दिलेलेच आहे. आणि राईस कुठं मिळत होतं, लोथाल आणि रंगपूर. आता टाउन प्लॅनिंग बघून घेऊ, एकदा बेसिक आयडिया देऊन देते मी तुम्हाला. तर एक हे फिगर बघू शकता कशा हिशोबाने त्यांचं टाउन प्लॅनिंग होतं. तर एक सिटॅडल असते, सिटॅडल त्यालाच आपण म्हणतो एक बिल्डिंग किंवा एक फोर्टिफाईड एरिया जो ॲडमिनिस्ट्रेशन पर्पज किंवा रिलिजियस पर्पजसाठी यूज केला जातो. आता ह्या सिटॅडल नंतर काही लोअर टाउन्स पण होते. आता हे जे लोअर टाउन्स होते ना त्याच्यामध्ये बाकी ही जे सिटिझन्स असते ते मेनली रिसाईड करायचं. आणि हे एंटायर हरप्पन सिव्हिलायझेशनचं तुम्ही बघितलं तर ग्रीड पॅटर्नमध्ये जे आहे मेनली कन्स्ट्रक्शन दिसायचं. खूप सारी ग्रेनरीज मोहनजोदडोची आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तर ग्रेनरीज इथे मिळायचे, बर्न ब्रिक्सचा वापर केलं जायचं. पण इजिप्तवाले सिव्हिलायझेशन वगैरे जे होते ना त्याच्यामध्ये ड्राईड ब्रिक्स वापरलं जायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रेनेज सिस्टीम जर बघितलं, मोहनजोदडो इज अ बेस्ट एक्झाम्पल, ड्रेनेज सिस्टीम प्रॉपरली होतं. इथं तुम्ही हा फिगरमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर कोर्टयार्ड, बाथरूम्स, वेल्स, हे सर्व मोहनजोदडोच्या हरप्पन सिव्हिलायझेशनच्या साईट्सवर दिसायचं. त्याच्यानंतर आता इकॉनॉमी कशी होती, जसं मी सांगितलं इजिप्त आणि मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन पण त्या टाइमला होते. सो समोर मागे टाइम पिरियड आहे पण अप्रॉक्स त्या टाइमला एक्झिस्ट करायचे ते. ठीक आहे, तर त्या टाइमला काय असायचं, ऑब्व्हियसली सर्टन टाईप ऑफ ट्रेड वगैरे होत असेल. ठीक आहे, ऑब्व्हियसली सी रूटने होत असणार. तर जेव्हा ते ट्रेड करायचे ना तर इनिशियल स्टेजमध्ये बार्टर सिस्टीम राहायची, लेनदेन राहायचं. ठीक आहे, कुठल्याच प्रकारचं मनी ॲज अ सोर्स फॉर अ ट्रान्झॅक्शन यूज केलं जायचं नाही. ठीक आहे, ॲज अ बार्टर सिस्टीम राहायचं ज्याच्यामध्ये स्टोन, मेटल्स, शेल्स वगैरे जे आहे बार्टर केले जायचे बिटवीन द टू पीपल्स किंवा जे काही त्यांनी सोसायटी होती त्यांच्यामध्ये. ओके, आणि ऑब्व्हियसली अरेबियन सी थ्रू व्हेरियस नॅव्हिगेशन सिस्टीम पण त्या टाइमला ते रन करत होते. त्याच्यानंतर रिलिजन जे आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये ना रिलिजन कुठलं तरी फॉलो करत होते याचे एव्हिडन्सेस सापडले आहेत. आता हे व्हेरियस एव्हिडन्सेसवर लोकांनी अनुमान लावलं की कशा प्रकारे रिलिजन त्या टाइमला होतं. तर एक टेराकोटाचे फिगर्स जे होते ना ते त्या टाइमला वुमेन्सचे सापडण्यात आले हरप्पनच्या व्हेरियस साईट्समध्ये. ठीक आहे, आणि काही साईटमध्ये असं पण दिसण्यात आलं की फर्टिलिटी गॉडेस, ठीक आहे, फर्टिलिटी गॉडेस पण त्यांना दिसून आली. ओके, त्याचबरोबर हे इथं फिगर बघू शकता, हा एक फिगर बघा.
ओके, इथे मदर गॉडेसचा फिगर बघू शकता. सो हे सर्टन इंडिकेट करत होते की कुठला ना कुठला रिलिजन किंवा एक जे एक भक्ती असते लोकांमध्ये ती कुठं ना कुठं हरप्पन टाईममध्ये पण होती असं दिसण्यात आलं. त्याचबरोबर पशुपती महादेवाची शेल्स पण त्या टाइमला मिळाले. शेल्स जे असतात सर्वांना माहिती आहे ते त्या टाइमला मिळाले होते. त्याचबरोबर असं पण खूप सारे फिगर्समधून डिपिक्ट होत होतं की ट्रीज आणि ॲनिमल्स जे असतात, ठीक आहे, झाडं आणि प्राणींचं जो आहे वर्कशिप त्या टाइमला केली जात होती. त्याचबरोबर ॲम्युलेट म्हणजे आपण आय थिंक तावीज असं म्हणलं जातो, ठीक आहे, तावीजचं वगैरे त्या टाइमला वापर केला जायचं असं पण दिसण्यात आलं. सो हे झालं एक बेसिक आयडिया की रिलिजन कसं टाईपचं होतं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व जरी पण होतं तरी पण कुठल्याच त्यांचे टेम्पल्स किंवा किंग्स त्या टाइमला दिसले नाही, त्यांचे काही एव्हिडन्सेस आपल्याला मिळाले नाही आहेत. ओके, मुव्हिंग टू द नेक्स्ट. आता मी तुम्हाला जसं सांगितलं पशुपती शेल्स वगैरे, ठीक आहे, त्याला प्रोटोशिवा असं म्हणलं जातो, त्यांचे शेल्स मिळाले, ठीक आहे. त्याचबरोबर शेल्स आहेत ऑब्व्हियसली कुठे ना कुठे ट्रेड आणि कम्युनिकेशनसाठी वापर केला जात असेल. एक ब्रीड बियर्डेड प्रिस्ट पण जे आहे मोहनजोदडो या साईटवर मिळाला. हा फोटो बघू शकता, बघा याला थोडं बियर्ड पण आहे, ठीक आहे. आणि हा यांचा जो स्टॅच्यू आहे मोहनजोदडो या साईटवर मिळाला होता, ठीक आहे. हे एक वन ऑफ द स्कल्पचर झालं. खूप सारे ब्रॉन्झ स्कल्पचर पण त्या टाइमला मिळाले. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आयर्नचा वापर होत नव्हता, ठीक आहे. तर ब्रॉन्झचे स्कल्पचर राहणार आहेत. तर ते ब्रॉन्झ पासून बनलेले जे काही वस्तू होते, मटेरियल्स होते ना, ते मेनली एक लॉस्ट वॅक्स टेक्निक असते, ठीक आहे, त्या मेथडनी बनलेले होते. आता ही मेथड कशी असते त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये जायचं नाही, जस्ट लक्षात ठेवायचं आहे, कारण की तसं पण IVC मधून खूप कमी प्रश्न येतात. जस्ट फॉर अँड नॉलेज पर्पज. आणि जसं मला मी सांगितलं सिलेबस आपल्याला पूर्ण एंटायरली स्टडी करायचं असते, फक्त त्याला प्रायोरिटाईज कसं करायचं हे आपल्याला एक्झाम ओरिएंटेशनने चेंज करायचं असते. सिलेबस मी इथं पूर्ण कव्हर करते. आता तुम्हाला कुठल्या टॉपिकला किती वेटेज द्यायचं आणि किती टाइम द्यायचा हे तुमच्यावर डिपेंड करते. ओके, टेराकोटा गॉडेस, सिम्बॉल ऑफ अ प्रॉस्पेरिटी ॲज वेल एज अ फर्टिलिटी. खूप सारे पोर्ट्रीज पण मिळाले होते. मी तुम्हाला आधीच सांगितलं स्टार्टिंगला रेड ब्लॅक पोर्ट्री त्या टाइमला मिळत होते. त्याच्यानंतर ज्वेलरीज अँड ऑर्नामेंट्स पण दिसून यायचे, ठीक आहे. सो दिस इज द बेसिक डिटेल रिगार्डिंग IVC. हे साईट्स मी तुम्हाला स्टार्टिंगला समजवले. ओके, आता साईट्स आणि त्याची लोकेशन एकदा सांगून देते, कारण की याच्यावर PYQ आलेला आहे. तर हरप्पन जे साईट्स आहे ना, हरप्पन मेजरली लेफ्ट बँक जी आपली रावी रिव्हर आहे, ठीक आहे, त्याच्या लेफ्ट बँकला हे मिळते, ठीक आहे. ग्रेनरीज वगैरे खूप सारे ज्याच्यामध्ये आपण धान वगैरे किंवा जे आपलं फूड वगैरे आहे स्टोअर करू शकतो, तसे ग्रेनरीज त्या साईटवर सापडलेले आहेत. कॉफिन्स वगैरे पण खूप सारे होते. मोहनजोदडो ही जी साईट आहे ती इंडसच्या राईट बँकला आहे, ठीक आहे. इथं फिगरमध्ये तुम्ही बघू शकता. इकडे आपली ही मॅप आहे इंडियाचा, ठीक आहे. सो इकडे इंडसच्या या साईडला ही आहे, राईट साईडला. ओके, मग ही ग्रीड पॅटर्नमध्ये ही सिटी होती. लार्ज ग्रँड बाथ हे जे आहे मोहनजोदडोमध्ये मिळालेलं आहे. पशुपती शेल प्रोटोशिवा ज्याला आपण म्हणतो ते पण या मोहनजोदडो साईटमध्ये मिळालं. चनुदारो ही जी साईट होती ती सिंधमध्ये आहे, ती पण बँक ऑफ इंडस रिव्हरच्या तिथे आहे. या साईटमध्ये ही एकलती अशी साईट होती ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं सिटॅडल कन्स्ट्रक्ट केलेलं नव्हतं. सिटॅडल काय होते मी तुम्हाला आधीच सांगितलं, हे बघा. त्याच्यानंतर कालीबंगनमध्ये बँगल इंडस्ट्री आहे दिसण्यात आली. त्याच्यानंतर खूप सारे वुडन प्लग वगैरे दिसून आले, फायर अल्टर्स वगैरे दिसून आले, ठीक आहे. कालीबंगन जे आहे राजस्थानमध्ये आहे. इट बेसिकली बँक ऑफ घागरा रिव्हर. मग येते ढोलविरा साईड रन ऑफ कच्छ, ओके. धोलविरा गुजरात साईडमध्ये येते. युनिक वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम त्या साईडला दिसून आली. मग ढोलावीरा लोथल साईड एंटायरली फोर्टिफाईड एरियाज होते, पूर्ण चारही बाजूने फोर्ट म्हणजे काय म्हणू शकतो, फेंचेस जे असतात ते कन्स्ट्रक्ट केले गेले होते. लोथल ही साईट आहे भोगवा रिव्हरच्या साईट म्हणजे लोकेशन जवळ आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये डोकयार्ड ट्रेड पर्पजसाठी वेरियस पोर्ट्स वगैरे या साईटमधून दिसून येतात. राखीगिरी एक साईट आहे आणि ही लार्जेस्ट साईट आहे इंडस व्हॅलीची. ओके, दिस आर द सर्टन साईट्स. आता आपण बघू वेदिक. हे झालं आपलं IVC, जसं मी स्टार्टिंगचा एक पेज एकदा दाखवते. हे झालं आपलं हा वाला टाइम पिरियड डिस्कस केलं, चालकोलिथिक डिस्कस केलं, आयर्न एज डिस्कस केलं, ओके. त्याच्यानंतर आता आपलं मेन हायलाईटकडे जाऊन ज्याच्यामध्ये आपण वेदिक पिरियड डिस्कस करू आणि नंतर हे सर्व डिनास्टी. वेदिक पिरियडमध्ये मी आधीच सांगितलं प्रश्न खूप जास्त आलेले आहेत. सो वेदिक पिरियडला आपल्याला चांगल्याने करायचं आहे. तर बघा वेदिक पिरियड ना, आता बघा IVC
जे होतं त्याच्यामध्ये खूप जास्त प्लॅनिंग करून जे होतं अर्बनायझेशन दिसून येत होतं. ठीक आहे, प्लॅनिंग मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे टाउन्स ग्रिड पॅटर्नमध्ये होते, वेल्स होते, ड्रेनेज होते, ठीक आहे, कोर्टयार्ड्स वगैरे सर्व ह्याच्यामध्ये प्रेझेंट होते. तर हे प्रॉपरली वेल प्लॅन होतं. पण वेदिक पिरियडच्या टाइममध्ये ना खूप सारं अनप्लॅन अर्बनायझेशन दिसून येते. जसं ब्रिक्स वापरले जायचे, बर्न ब्रिक्स IVCच्या टाइमला असे कुठल्याच टाईपचे ब्रिक्स जे आहे बर्न ब्रिक या टाइमला वापरलं गेलं नाही. आणि पॉटरी जी आहे या टाइममध्ये पेंटेड ग्रे वेअर पॉटरी मेनली दिसून येते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो वेदिक पिरियड आहे ना त्याच्यामध्ये 2 फेजेस येतात. एक येते अर्ली वेदिक पिरियड म्हणजे इनिशियल स्टेज, त्याच्यानंतर येते एक लेटर वेदिक पिरियड. ठीक आहे, आता लेटर वेदिक पिरियड जसं स्टार्ट झालं ना तसंच आयनचा वापर जो आहे तो स्टार्ट झालेला होता. ठीक आहे, हे आता तुम्ही टाइम पिरियड बघू शकता. ठीक आहे, थोडं वेरियन्स इकडे तिकडे रिसोर्सेस मुळे डिफरन्स असू शकते, पण ओव्हरऑल एक बेसिक आयडिया घेऊन घ्या की हा जवळपासचा टाइम पिरियड आहे लेटर आणि अर्ली वेदिक पिरियडचा. त्याच्यानंतर लेटर वेदिक म्हणजे अर्ला वेदिक पिरियडमध्ये ना ऋग्वेदा जी आहे ही पुस्तक लिहिण्यात आली होती. ठीक आहे, हे जे सोर्स आहे ते 7 झालं होतं, पण हे सामवेद, यजुर्वेद आणि अथर्वण हे नंतर लिहिण्यात आलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आयनचा वापर केलं नव्हतं, मग आयनचा इकडे वापर सुरू झाला. काऊ आणि नोमॅडिक कल्चर थोडं दिसून येत होतं. हाऊएव्हर इथे नोमॅडिक म्हणजे समजलं ना, जसं ट्रॅडिशनल बंजारास कम्युनिटी होते, इकडे तिकडे ते ट्रॅव्हल करायचे. ठीक आहे, ठीक आहे, ट्रॅव्हल करायचे, मग तिथं सेटल व्हायचं, मग परत ट्रॅव्हल करायचं, मग परत सेटल व्हायचं, असं टाईपचं नोमॅडिक नेचर असतं त्यांचं. तशाच हिशोबाने अर्ली वेदिक पिरियडमध्ये लोकांचं नोमॅडिक नेचर होतं. त्याच्यानंतर हळूहळू जसं लेटर वेदिक पिरियडमध्ये ते जायला लागले तसं ते सेटल ॲग्रिकल्चर किंवा सेटल लाईफकडे वळायला लागले. त्याच्यानंतर इकडे ॲग्रिकल्चर स्टार्ट झालं. हावेवर इथं पेट्रोलिंग वगैरे सुरू होती. ठीक आहे, पॅस्ट्रोलिंग वगैरे सुरू होती. मग इकडे ट्रायबल्स आणि इकडे राजा आणि किंग. ठीक आहे, त्याचाच अर्थ आपण म्हणू शकतो कुठेतरी हेड किंवा सेंट्रल ऑथॉरिटी या टाइममध्ये डेव्हलप होणं स्टार्ट झाली होती. इथं कुठल्याच प्रकारचा आयडियल किंवा एक आयडल जो असतो त्याचं वर्कशिप नव्हतं. पण हाऊएव्हर या टाइमला जो आहे लेटर वेदिक पिरियडमध्ये आयडियल स्टार्ट झालं होतं, सॅक्रिफायसेस स्टार्ट झाले होते. ठीक आहे, प्रजापती, ब्रह्मा, विष्णू, महेश, ठीक आहे, हे गॉड्स त्या टाइमला इमर्ज झालेले होते. पण या साईडला जे होतं नॅचरल फोर्सेस, ठीक आहे, इंद्र, अग्नी, वरुण, मंत्रा, हे सर्व जे आहे या टाइमला वर्कशिप केले जायचे. मग इकडे बघा, कलर डिस्टिंक्शन किंवा अनटचेबिलिटी या टाइमला एक्झिस्ट करत नव्हती. पण जसं जसं लेटर वेदिक पिरियड आलं तसंच कास्ट सिस्टीम, अनटचेबिलिटी, गोत्रा सिस्टीम, 4 आश्रमास हे सर्व डेव्हलप व्हायला सुरू झाले. ठीक आहे, मग इकडे ट्राईब, जना, वशी आणि न्यू सेक्ट ऑफ बुद्धिझम, आजीविका, जैनिझम इकडे सुरू झालं. मग इकडे बेसिकली बघितलं अर्ली वेदिक पिरियडमध्ये ना जे काही ॲग्रिकल्चर किंवा जे काही सेटलमेंट होती ना ते किंवा नोमॅडिक कल्चर जो काही दिसून येत होता ते मेनली सप्तसिंधू रिजनमध्ये दिसायचं. पण इकडे इंडो गॅग्नेटिक प्लेनकडे हे लोक वळले होते. आणि इंडो गॅग्नेटिक प्लेन सर्वांनाच माहीत आहे, हायली एग्रिकल्चरल एरिया आपण म्हणू शकतो. मग मीटिंग्स त्या टाइमला जे व्हायचे ना, मीटिंग्सचे 3-4 टाईप्स होते. ठीक आहे, सभा, समिती, ठीक आहे, विधाता. तर हे तीनही याच्यामध्ये ना इनिशियल स्टेजमध्ये दॅट इज अर्ली वेदिक पिरियडमध्ये वुमेन्सला एंट्री होती. पण हाऊएव्हर जसं आपण लेटर वेदिक पिरियडमध्ये गेलो तर विधाता तर 100% डिस्कंटिन्यू होऊन गेली, पण हे सभा आणि समितीमध्ये वुमेन्सला एंट्री बंद करण्यात आली. तर तुम्ही समजू शकता जसं जसं आपण प्रोग्रेस व्हायला लागलो तर तसं तसं खूप सारे जे नेगेटिव्ह फोर्सेस असतात सोसायटीमधले ते इमर्ज व्हायला लागले. जसं की वुमेन्सला बॅन करणे कुठल्या साईट्सवरून किंवा कुठल्या मीटिंग्सवरून, अनटचेबिलिटी सारखे कस्टम्स आणणे, आश्रम किंवा गोत्र सिस्टीम आणणे, कास्ट सिस्टीम आणणे, ते नंतरच्या पिरियडमध्ये स्टार्ट झालं. इनिशियली आपण जे होतं सर्वजण सर्व सोबतच राहायचं किंवा सर्व इक्वली ट्रीट करण्यात येत होतं आधीच्या टाईममध्ये. त्याच्यानंतर मग मी जसं सांगितलं हेड किंवा एक हेरार्की स्टार्ट झाली. तर इकडे राजन राहायचं आणि इकडे राजा, राष्ट्र, राजविषू, अश्मवेदा, ठीक आहे, असं टाईपचं एक जे हेरार्की स्ट्रक्चर या जे काही आपण म्हणू शकतो डिफरंट ऑर्गनायझेशन तर नाही म्हणू शकत, पण डिफरंट ग्रुपिंग्स वगैरे एक टाईपची सुरू झालेली होती. त्याच्यानंतर इकडे ना कॉन्ट्रीब्युशन जे करायला जायचं ते व्हॉलेंटरी राहायचं, पण इकडे कॉन्ट्रीब्युशन जे राहायचं कंपल्सरी करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर एक काही टर्म्स लक्षात ठेवा. लेटर वेदिक या अर्ली वेदिक टाइम पिरियडमध्ये पर्टिक्युलर वस्तूंना जे नाव दिलं गेलं होतं तर गोल्डला त्यांनी हिरण्य म्हणायचे, कॉपरला अश्व म्हणायचे, आयनला श्वाम, संयम, अंश, अस्व. ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, काही वर्ड्सचं प्रोनाऊन्सिएशन मे बी माझ्याकडून चुकीचं होऊ शकते,
तर प्लीज पार्डन मी इन दॅट केस. ठीक आहे, काही वर्ड्स आहेत इथे हार्ड, सो मी याच्यात काही करू नाही शकत, काही प्रोनाऊन्सिएशन थोडंफार चुकू शकते, तर थोडं समजून घ्या. आणि नंतर इकडे फॅमिली, कुल, गृह वगैरे स्टार्ट झालं होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रॅक्टिस ऑफ लेव्हरेट आणि विडो रिमॅरेज हे या टाइमला कंटिन्यू होती. पण या टाइमला जसं मी सांगितलं, लेव्हरेट सारखं जे कल्चर असतो किंवा विडो रिमॅरेज हळूहळू इकडे बंद करण्यात आलं होतं. ओके, सो दिस इज द बेसिक आयडिया रिगार्डिंग अर्ली वैदिक पिरियड आणि लेटर वैदिक पिरियड. आणि हे मी तुम्हाला एकदम डिटेलिंग करून सांगितलं, कारण की हा टॉपिक वरून खूप जास्त प्रश्न येतात. मी तुम्हाला आधीच जो फर्स्ट स्लाइड आपण बघितलो होतो त्याच्यामध्येच आपण डिस्कस केलो. आता वळूया नेक्स्ट. याच्यावर PYQ आलेला आहे. ओके, सो इट इज इम्पॉर्टंट. तर बघा, अर्ली टाईममध्ये जे मेजर रिव्हर्स होते त्यांचे डिफरंट नेम होते. इंदसला सिंधू म्हणायचे, घागराला ठीक आहे दिर्शावरी ठीक आहे, सतलजला सत्तुर्दी, बियासला विपास, रवीला पुरुषानी, चेनाबला असकनी आणि झेलमला विताशा. ठीक आहे, दिस आर द अर्ली नेम्स ऑफ दिस पर्टिक्युलर रिव्हर्स. कॉइन्सला सतमाना म्हणायचं, सिल्वर कॉइन्स राहायचे ते निशाका पण म्हणलं जायचं. आणि हा जो टाइम पिरियड होता ना, त्या टाइमला ना, आता हा आपलं झाला वेदिक आणि अर्ली वेदिक पिरियड, हल्ली आणि लेटर वेदिक पिरियडवाला टाइम पिरियड झाला. मग हळूहळू त्याच टाइमला ना आर्यन्स हे जे एन्शियंट ग्रुप्स होते त्याला आपण एक लिंग्विस्टिक इथनिक ग्रुप म्हणू शकतो, त्यांचे इमर्जन झालं. हावेवर असं म्हणलं जाते की दे बेसिकली मायग्रेटेड फ्रॉम अ सेंट्रल एशिया इन टू इंडिया. ओके, आणि त्यांच्या रिलेटेड वेरियस थेरीज आहे. तर काही तिबेटमधून मायग्रेट झाली, त्याच्या रिलेटेड थेरी दयानंद सरस्वती यांनी दिली होती. आर्टिक रिजनवरून आले अशी तिलकनी थेरी दिली होती. सेंट्रल एशियामधून पण आले असं पण म्हणण्यात येते. आणि बेसिकली एक दायासू म्हणून होते. ठीक आहे, तर असं म्हणलं जाते आर्यन्सना हे डायसू दॅट इज नेटिव्ह पीपल जे होते. आता जसं मी सांगितलं ते इकडे आपल्या इंडियाच्या भागाकडे आले. ठीक आहे, इंडियन कॉन्टिनेंट जवळ येत होते, सॉरी एशियन कॉन्टिनेंट जवळ येत होते. ऑब्व्हियसली इंडियाचा भाग जो असतो या थोड्या या साईडला यायला लागले. तर इथले जे पीपल्स होते ज्याला दयासू म्हणायचे, त्यालाच आपण नेटिव्ह पीपल म्हणतो, त्यांना कुठं ना कुठं आर्यन्सने डिफीट केलं असं म्हणलं जाते. आणि काही टर्म्स लक्षात ठेवा, दास डिफिटेड आर्यन, दयासू डिफिटेड नेटिव्स. ओके, म्हणजे हे टर्म्स आहे त्यांच्यासाठी. ओके, आणि ही असं म्हणलं जाते की हॉर्सेस जे आहेत ते यांनीच इंडियामध्ये आणलेलं आहे आणि त्यांच्या ला पण जे आहे आयनचा वापर कसं करायचा ते माहिती होतं. नाव मेन हायलाइट महाजनपदास झालं, आपला वेदिक पिरियड झाला. आता येते महाजनपदावाला टाइम पिरियड. आता महाजनपदावाला जो टाइम पिरियड आहे ना, त्याच्यामध्ये याला सेकंड अर्बनायझेशन असं म्हटलं जातं. या टाइमला नॉर्थन ब्लॅक पॉटरी वेअर, जस्ट अ मिनिट, मला हा टर्म आठवत नाही आहे, मी एकदा याच्या रिगार्डिंग ना कमेंटमध्ये मेन्शन करून घेईल याचं फुल फॉर्म. ओके, तर या टाईपचे पॉटरी इथे मिळायचे. आणि हे जे महाजन होते ना, महाजन पदार्थ तर काय असायचं, इनिशियल स्टेजमध्ये जसं आपण म्हणतो खालून विलेजपासूनचं जसं जसं आपण वरती हेरार्कीमध्ये जातो, तर पहिली कुल म्हणून असायचं. ठीक आहे, आणि ग्रुप ऑफ कुल जे असायचे त्याला आपण ग्रामीण म्हणतो. ठीक आहे, खूप सारे कुल मिळून जे आहे एक ग्राम बनायचं, आणि जे ग्राम आहे ते खूप सारे ग्राम मिळून ना विशू म्हणायचं. आणि विशू आणि हे जे पूर्ण हे खेरायगे आहे, विशू, ग्राम आणि कुल मिळून, हे तिन्ही मिळून जनाज म्हणायचं. ठीक आहे, सो कंबाईन होत होत गेलं आणि असे खूप सारे जना जेव्हा कंबाईन होत गेले त्याला आपण बेसिकली महाजन पदास असं म्हणतो. ठीक आहे, महाजना हे बा इथे दिसते महाजन पदास. ओके, सो हे एक हेरार्की चालू झाली, दॅट इज कुल इनिशियली असते. ग्रुप ऑफ कुलला आपण काय म्हणतो, ग्रामा. ग्रामाचं पूर्ण ग्रुप घेतला विशू, विशू पूर्ण हे कंबाईन केलं. ठीक आहे, हे हेरार्की त्याला आपण जना म्हणतो. आणि जेव्हा खूप सारे जना सोबत येतात त्याला आपण महाजन पदास असं म्हणतो. ओके, जनाज दॅट इज ओलिगार्की, महाजन पदास. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे बुद्ध आणि महावीर होते हे दोन्ही जे आहे या सर्टन पर्टिक्युलर जनासोबत ते बिलॉंग करत होते. आणि हे महाजन पदासबद्दल ना काही बुक्स आहे त्याच्यामध्ये मेन्शन केले गेले आहे. ते एक आहे अंगुत्तर निकाय. ठीक आहे, जे सुप्तपटिकाचं पार्ट आहे त्याच्यामध्ये महाजन पदासबद्दल मेन्शन आहे. त्याच्याच बरोबर भगवती सूत्र, ठीक आहे, एक जैन टेक्स्ट आहे त्याच्यामध्ये पण महाजन पदाबद्दल मेन्शन केलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे बुद्धिझम
आणि जैनिझमवाला पार्ट आहे, याच्या रिलेटेड मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार. ठीक आहे, याला आपल्याला एंटायरली नंतर दुसऱ्या याच्यामध्ये डिस्कस करून घेऊ. एक बेसिक आयडिया देऊन देते मी तुम्हाला. प्रीमध्ये फारसे तितके काही प्रश्न आलेले नाही आहेत, पण मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट होऊन जाते. सो मी तुम्हाला नंतर कव्हर करून घेईल. ओके, आता ओव्हरऑल 16 महाजनपद होते. तर हे 16 महाजनपद या फिगरमध्ये दिलेले आहेत आणि यांचे कॅपिटल्स इथे मेन्शन केलेले आहेत. सो हे जे 16चे 16 कॅपिटल्स प्लस म्हणजे 16चे 16 महाजनपदाच आणि त्यांचे कॅपिटल्स तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावर पण PYQ आलेला आहे. आय थिंक मी स्लाईडमध्ये मेन्शन केलं आहे की नाही, पण डेफिनेटली याच्यावर एक प्रश्न आलेला आहे. सो लक्षात घ्या, खूप इझी आहे. थोडंसं लॉजिक लावणार तर तुम्हाला माहिती पडेल. डायरेक्टली येते. MPSC खूप जास्त डिटेलिंग विचारत नाही की कुठली साईट कुठं लोकेटेड आहे. विचारले तर विचारलं, साईट देणार ती आणि त्याचं कॅपिटल काय आहे ते डायरेक्ट विचारते. सो साईट्स इथे 16 साईट्स आहे. 16चे 16 तुम्ही लर्न करून घ्या. ओके, नाव आता आपलं झालं महाजनपदाजवालं टाईम. आता महाजनपदाजमध्ये एक येते मगधवालं पिरियड. इथे तुम्ही बघू शकता मगध. ठीक आहे, महाजनपदामधलं एक आपण म्हणू शकतो किंगडम होतं मगध किंगडम. आता मगधमध्येच येते आपलं अशोका वगैरे. ठीक आहे, मौर्याज पिरियड वगैरे सर्व, त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट होऊन जातो. ठीक आहे, आता बघूया आपण मगध डायनेस्टीच्या टाइमला कुठली कुठली डिनायस्टी होती. ठीक आहे, मगध टाइम पिरियडमध्ये तर सर्वात आधी होती हरियंका. हरियंका नंतर येते शिशुनाग, थर्ड येते नंदा आणि फोर्थ वन येते आपला मौर्या. ओके, सो हरियंका डायनेस्टीचे बेसिक मेजर किंग्स बद्दल मी तुम्हाला आयडिया देते. तर बिंबिसारा म्हणून एक किंग होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक आहे बिंबिसारा आणि एक आहे बिंदुसारा. आता बिंदुसारा जे आहे ते आपण मौर्याच्या टाइमला वाचणार. एक सेकंड, हे बघा बिंदुसारा. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट होऊन जाते कारण की यांच्या टाइमला जे आहे जैनची फर्स्ट काउन्सिल वगैरे झाली होती. सो हे एक इम्पॉर्टंट आहे. पण इथे जे आहे हे बिंबिसारा आहे आणि ते बिंदुसारा. बेसिक डिफरन्स लक्षात ठेवायचा. हरियंका डायनेस्टी, बिंबिसारा किंगडम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठला किंग कुठल्या डायनेस्टीला बिलॉंग करतो हे तुम्हाला माहिती राहायला पाहिजे. याच्यावर PYQ आलेला आहे. आणि इतकं डिटेलिंग लक्षात नसेल राहिलं तरी चालते, पण कुठला किंग कुठल्या डायनेस्टीला बिलॉंग करतो ते आपल्याला माहिती पाहिजे. ॲज अ मेंटर मी तुम्हाला आधीच सांगितलं, मला तुम्हाला सर्व सांगावं लागेल. ओके, हरियंका डायनेस्टी, बिंबिसारा वॉज द किंग. त्यांनी मॅरिटल अलायन्स वगैरे एस्टॅब्लिश केली होती व्हेरियस किंगडम सोबत. त्याच्या टाइमला त्यांनी गिरिराज आणि राजगिर, त्यालाच गिरिराज राजगिर एकच होते. ठीक आहे, त्याच्या सराउंडेड म्हणजे बेसिकली हे सराउंड होती हिल्स सोबत, म्हणून त्याला कॅपिटल त्यांनी डिसाईड केली. ओके, बिंबिसारा झाला. त्याच्यानंतर येतं अजातशत्रू. अजातशत्रू मेजरली आपल्याला लक्षात राहायला पाहिजे कारण की त्यांनी जी बुद्धिस्टची फर्स्ट काउन्सिल आहे राजगृहाला त्यांच्याच टाइम पिरियडमध्ये त्यांनी हेल्ड केली होती. आणि थर्ड किंग येते उदयान. उदयानचं मेजरली कॉन्ट्रीब्युशन असंच होतं की त्यांनी जे मेजर कॅपिटल बिंबिसाराने शिफ्ट केली होती, ठीक आहे, राजगीर किंवा गिरिराजमध्ये, त्यालाच त्यांनी डिफरंट प्लेसमध्ये लोकेट केली. ठीक आहे, त्याचबरोबर त्यांनी पाटली पुत्रामध्ये जे आहे एक फोर्ट पण बनवलं होतं. मग येते सेकंड डिनेस्टी, दॅट इज शिशुनाग. आता शिशुनाग जे आहे ऑब्व्हियसली इथले किंगला हे डिफीट केले असेल, मग नंतरच ही शिशुनाग डायनेस्टी आली असेल. तर शिशुनागचं जे डिनेस्टीचं मेजर या फाउंडर जे होते या किंगडमचं ते होते शिशुनाग. ठीक आहे, आता शिशुनागनी कॅपिटल शिफ्ट केली होती वैशालीला. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड शिशुनाग डायनेस्टीमधला सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते काल अशोक. काल अशोक का इम्पॉर्टंट आहे कारण की त्यांच्या टाइम पिरियडमध्ये सेकंड बुद्धिस्ट काउन्सिल हेल्ड झाली होती. नंतर येते नंदा. आता नंदा डायनेस्टीचं इस्टॅब्लिश कोणी केली होती, या फाउंडर कोण होते, ते होते महापदामा नंद. ठीक आहे, त्यांनी स्वतःला एकराट किंवा उग्रसेन असं टायटल अज्युम केलं होतं. आणि ही अशी एकलौती डायनेस्टी होती ज्याच्यामध्ये नॉन क्षत्रिय रूलर्स दिसण्यात येत होते. ठीक आहे, आणि नंदा डायनेस्टीमध्ये एक धनानंदा म्हणून पण एक किंगडम म्हणजे आपण म्हणू शकतो एक किंग राहिले होते. आणि हे किंग जे होते यांनी जे अलेक्झांडर जेव्हा भारतात येत होता त्याला कुठं ना कुठं स्टॉप केलं होतं. ठीक आहे, फॉर एंटरिंग इन अवर कंट्री. तर धनानंद आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. आणि धनानंदन बद्दल एक पॉईंट असं पण आहे की ही कॉन्कर कलिंगा पोर्शन. कलिंगा इम्पॉर्टंट होऊन जाते अशोक वाचताना आणि मौर्या टाइम पिरियड कव्हर करताना, कारण की त्याच्यावर खूप जास्त प्रश्न आहे. मी सांगितलं तर अराउंड 14 क्वेश्चन्स आलेले आहेत, म्हणजे दरवर्षी कुठं ना कुठं या टॉपिकवरून येतो. तर कलिंगा अशोकशी लिंक आहे. सो धनानंदानी कलिंगा एका टाइममध्ये कॉन्कर केलं होतं हे तुम्हाला माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे, तर झालं बेसिक आयडिया मी तुम्हाला देऊन दिलं. पूर्ण बेसिक आयडिया नाही, इन शॉर्ट इतकंच इम्पॉर्टंट आहे, बाकी सर्व काही तितकं डिटेलिंगमध्ये जायचं नाही. हरियंका डायनेस्टीमध्ये बिंबिसारा, अजातशत्रू, उदयान
शिशुनाग डायनेस्टीमध्ये शिशुनाग आणि काला अशोक, नंदा डायनेस्टीमध्ये नंदा डायनेस्टीमध्ये महापद्मानंद आणि धनानंद. ओके, नाव मी जसं सांगितलं इथे खूप सारे महाजन पदार्थ होते, पण मगध हा रिजनच का डेव्हलप झाला तर त्याच्या मागे काही रिझन्स आहेत. सर्वात पहिले जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज. ठीक आहे, तुम्ही बघू शकता जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज होतं त्या रिजनमध्ये. खूप सारे नॅचरल रिसोर्सेस त्या टाइमला त्या रिजनमध्ये मिळत होतं आणि हा गंगाचा प्लेन येते म्हणून ॲग्रिकल्चरल रिच पण होतं. आणि इथले जे टाउन्स होते ठीक आहे हळूहळू ग्रो व्हायला लागले. ट्रेड अँड कॉमर्स चांगल्याने ॲसेसेबल होतं आणि त्यांनी बेसिकली जे पण बाकीचे किंगडम्स होते त्यांच्यासोबत जेव्हा पण वॉर करायचे तेव्हा ते एलिफंटचा वापर करायचे. त्याच्यामुळे त्यांना एक हायर एज मिळाली आणि अनऑर्थोडॉक्स कॅरेक्टरचे होते मगध सोसायटीमधले आणि ते कुठे ना कुठं त्यांची पॉलिसीजला प्रॉपर इम्प्लिमेंटेशन किंवा रूलर जो आहे तिथला चांगल्याने इम्प्लिमेंट करत होतं सर्व पॉलिसीज. दॅट्स वाय मगध हा जो किंगडम आहे रेस्ट ऑफ द किंगडमपेक्षा जास्त ग्रोथ केलं. ठीक आहे, हे प्रीसाठी नाही पण हे मेनसाठी इम्पॉर्टंट आहे, तर मी तुम्हाला इथंच सांगून दिलं एक आयडिया. नंतर आलं मोरियन किंगडम. आता मोरियामध्ये हे सर्व येतात आपले बेसिकली काही लिटरेचर ज्याच्यामध्ये मोरियन बद्दल मेन्शन आहे आणि कुठलं लिटरेचर कोणी लिहिलं आहे याच्यावर पण खूप जास्त प्रश्न आहेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. ठीक आहे, तर कुठलं लिटरेचर कोणी लिहिलं तर हे इथं मी तुम्हाला सांगते. तर हे बेसिकली इथे जे लिटरेचर आहे ना ते सर्व लिटरेचरमध्ये मोरियन एम्पायरबद्दल मेन्शन केलेलं आहे. तर अर्थशास्त्र कौटिल्याने लिहिलं, इंडिका मेगास्थनीने लिहिलं, मुद्र राक्षका हे जे आहे विशाखा दत्ताने लिहिलं. त्यांनी या बुकामध्ये ना चाणक्य आणि चंद्रगुप्त यांची स्टोरी लिहिली आहे. ठीक आहे, आणि देवी चंद्रगुप्त याच्या ही जी आहे ते पण विशाखा दत्ताने लिहिली होती. एक पर्टिक्युलरली एक संस्कृत पॉलिटिकल ड्रामा आहे. त्याच्यानंतर पुराणात झाले, जतका स्टोरीज झाली. ठीक आहे, दीपक मासा आणि महावंसा. ठीक आहे, याच्यामध्ये पण अशोकाबद्दल मेन्शन केलेलं आहे. आणि दिव्य वंदना. ठीक आहे, हे एक बुद्धिस्ट टेक्स्ट आहे. याच्यामध्ये पण अशोका किंगडम बद्दल मेन्शन केलेलं आहे. सो दिस आर सर्टन टेक्सेस ज्याच्यामध्ये मोरियन किंगडम किंवा अशोकाबद्दल मेन्शन आहे. आणि हे जे मोरियन किंगडम होतं ना याच्यामध्ये ना जे कॉईन्स राहायचे ना ते सिल्वर पंच मार्क कॉईन राहायचे. पण याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं जो काही किंग किंवा रूलर असतो त्यांच्याबद्दल किंवा त्यांचं जे छाप आहे ते मेन्शन नव्हतं. ठीक आहे, हळूहळू जसं जसं टाइम पिरियड जात गेलं त्याच्यानंतर हळूहळू जे पण कॉईन्स बनायचे त्याच्यावर रूलर जो असायचा किंवा जो किंग असायचा त्याचं फिगर यायला लागलं. ठीक आहे, पण मोरियनच्या टाइम पिरियडमध्ये तसं काही नव्हतं. ठीक आहे, बन ब्रिक्सचा वापर करण्यात येत होतं आणि ही जी वुडन प्लेट्स आहेत ठीक आहे या टाईपच्या पॉटरीनी बनवण्यात येत होते. ओके, नाव इकॉनॉमी कशी होती मोरियन पिरियडमध्ये. तर बघा मोरियन पिरियड जो होतो ना गुप्ता आणि मोरियन पिरियड यांच्या दोघांमधलं एक बेसिक आयडिया आपल्याला राहायला पाहिजे. कारण की हे मेन्ससाठी इम्पॉर्टंट तर होऊन जाते पण प्रिलिम्समध्ये पण कुठे ना कुठं आपल्याला फॉर ऑप्शन एलिमिनेशन वगैरेसाठी युजफुल राहू शकते. ते एक बेसिक आयडिया देऊन देते इकॉनॉमी कशी होती मोरियन टाइम पिरियडची. आणि नंतर आपण गुप्ताची पण बघू आणि नंतर तुम्ही कम्पॅरिझन करून घ्याल. ओके, तर बघा याच्यामध्ये ना स्टेट खूप ॲक्टिव्ह होता. शूद्राज वगैरे ॲग्रिकल्चरमध्ये वगैरे पार्टिसिपेट करत होते. सीता एक असं टर्म आहे ज्याला क्राऊन लँड असं म्हणलं जातं. इरिगेशन स्टेट्स थ्रू केलं जायचं, टॅक्सेशन वगैरे होतं, वेट्स अँड मेजर्स होते. ठीक आहे, सर्व रेग्युलेट केलं जायचं स्टेट थ्रू. इन शॉर्ट सेंट्रलायझेशन आपण म्हणू शकतो या टाईममध्ये दिसून येत होतं. खूप सारे ऑफिसर जर बघितलं मोरियन टाइम पिरियडमध्ये तर राजूक जे ऑफिसर्स होते ते बेसिकली जस्टिस ॲडमिनिस्ट्रेशन करायचे. समर्था त्याला टॅक्स म्हणतो. सनिदाता त्याला आपण ट्रेजरर राहायचं. सीता दक्षा त्याला आपण डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चर. अमत्या सिव्हिल सर्वंट राहायचा जो बेसिकली डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन बघायचा. ठीक आहे, हे ऑफिसर्स मोरियन टाइम पिरियडमध्ये दिसून यायचे. आता हेरार्की बघितली. ठीक आहे, तर किंग राहायचं. ठीक आहे, मग कुमाराज राहायचे प्रोव्हिन्सेसमध्ये. डिस्ट्रिक्टमध्ये प्रदर्शिका राजू किंवा युक्ता प्रेझेंट राहायचे. सब डिव्हिजन एरियामध्ये गोपालाश किंवा सतनिका ठीक आहे हे प्रेझेंट राहायचे. आणि लास्ट ग्राम लेवलमध्ये या विलेज लेवलमध्ये ग्रामिका प्रेझेंट राहायचे. तर हे झाले हायरार्किकल स्ट्रक्चर. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा मोरियन टाइम पिरियडमध्ये ना एक सप्तांग थेरी दिली होती कौटिल्यांनी. ठीक आहे, तर याच्यामध्ये त्यांनी 7 जे आहे एलिमेंट सांगितले होते स्टेट्सचे. हे 7 स्टेट म्हणजे जे काय त्यांनी स्टेट्स सांगितले होते एलिमेंट्स ते सर्व आहेत इथे मेन्शन.
आणि एक लक्षात ठेवायचं आपल्याला सप्तांग थेरी कौटिल्यांनी दिली होती. आता इथे आपला बेसिक मेजर किंगवाला टाइम पिरियड आपण बघून घेऊ की कुठल्या किंगच्या टाइमला काय काय झालं होतं. आणि मौर्यन पिरियड मधला सर्वात मेजर किंग येतो अशोक. आता मौर्यन पिरियडचं जर फाउंडेशन बघितलं तर त्यांनी चंद्रगुप्त मौर्य यांनी फाउंडेशन बिल्ड केलं. आणि हे चंद्रगुप्त मौर्य होते ना, त्यांनी जैनिझम हा रिलिजनला अडॉप्ट केलं होतं. ठीक आहे, अशोक जे होते ते बुद्धिझम अडॉप्ट केलं होतं. पण जे फाउंडर होते मौर्यन डायनास्टीचे त्यांनी जैनिझम हा जो रिलिजन आहे त्यांनी अडॉप्ट केलं होतं. आणि लेटर त्यांनी आखरी त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी श्रवण बेलागोला ह्या प्लेसमध्ये जाऊन जे आहे भद्रभाऊ यांच्या अंडरमध्ये म्हणजे यांच्या अंडरमध्ये यांनी याला अडॉप्ट केलं होतं. ओके, हे पॉईंट एक लक्षात ठेवायचं. आणि मेगस्थीनिस हे एक ग्रीक अँबॅसिडर होते. ठीक आहे, जे सेलेकस निकोटर यांनी सेंड केलं होतं. ठीक आहे, ते चंद्रगुप्त मौर्यांच्या टाइम पिरियडमध्ये आले. आणि हे मेगस्थीनिस आपल्याला लक्षात यायला पाहिजे, कारण की मेगस्थीनिस यांनी हे जे आहे बुक इंडिका ही लिहिली होती. त्याच्यानंतर बिंदुसारा. आता बिंदुसारामध्ये टाइम पिरियडमध्ये अँटिलोकस वन, ठीक आहे, हे जे होते यांनी अँबॅसिडर एक सेंड केला दिमाकुस म्हणून. ठीक आहे, बिंदुसाराच्या कोर्टमध्ये. ओके, आणि बिंदुसाराच्या टाइम पिरियडमध्ये ना फर्स्ट जैन जी काउन्सिल झाली होती. ओके, आणि बिंदुसारा जे होते हे अजीविका सेक्टला फॉलो करायचे. ठीक आहे, हे जैनिझमला फॉलो करायचे, हे बुद्धिझमला, आणि ह्यांनी अजीविका सेक्टला. हे झालं आपलं चंद्रगुप्त मौर्य आणि बिंदुसाराबद्दल. आता आपला मेन आहे अशोका. अशोकाबद्दल आपण सर्व माहिती बघू. अशोका जे होतं यांनी मेजरली ही फाउंडेड द सिटी ऑफ श्रीनगर. ठीक आहे, असं कलांना रत्नरांगिनी, ठीक आहे, यांच्या अकॉर्डिंग म्हणलं जाते की श्रीनगर ही सिटी अशोकाने फाउंड केली होती. आणि सर्वांनाच माहिती आहे अशोक जे होते पहिले खूप जास्त रागीट आणि क्रूर व्यक्ती होते. आणि जे कलिंग वॉर झालं होतं त्याच्यानंतर त्यांचा जो एक मेजर बिहेवियरल चेंज दिसून येतो. ठीक आहे, कलिंगा वॉरमध्ये खूप जास्त जे आपण म्हणू शकतो लाईव्ह लॉसेस झाले होते. ठीक आहे, आणि सो त्यांना असं वाटलं की ऑब्व्हियसली ही चेंज हिज माइंड, ही चेंज हिज बिहेवियर, आणि त्यांनी बुद्धिझम याला जे आहे स्वीकारलं. आणि सो आपण म्हणू शकतो त्यांनी बेरी घोष, ज्याला आपण म्हणतो साऊंड ऑफ वॉर, टू धम्म घोष, साऊंड ऑफ अ धर्म, अशा एक मेजर शिफ्ट त्यांच्या याच्यामध्ये दिसून आलं. ओके, अशोका टाइम पिरियडमध्ये. आणि बुद्धिझम त्यांनी अक्वायर केलं होतं, अक्वायर नाही म्हणू शकत, अडॉप्ट केलं होतं बुद्धिझमचे फीचर्स वगैरे. ठीक आहे, त्याचबरोबर काही बेसिक पॉईंट जर बघितलं, हे जे अशोका आहेत त्यांना देव नामी प्रियदर्शनी असं पण म्हणल्या जाते. ओके, आणि यांच्या टाइम पिरियडमध्ये कसं कल्चर म्हणजे कशी सोसायटी होती ते आपण आधीच इथे डिस्कस केलं होतं, हे हेरार्की सिस्टीम वगैरे. नाव अशोक जे आहे त्यांच्या टाइम पिरियडमध्ये ना त्यांच्या रिलेटेड जे काही माहिती आपल्याला मिळाली आहे ते मिळाली आहे अशोकियन एडिक्समध्ये. तर अशोक जे होते त्यांनी डिफरंट रॉक्समध्ये किंवा पिल्लर्समध्ये किंवा केवमध्ये इन्स्क्रिप्शन किंवा एडिक्स बनवले होते, त्यांच्यातूनच आपल्याला माहिती मिळाली त्यांच्या टाइम पिरियडमध्ये. ठीक आहे, चुनार हिल्समध्ये वगैरे वेरियस क्रेविंग्स आहेत, क्रेव केले आहेत वेरियस पिल्लर्स, ज्याच्यामध्ये अशोकांबद्दल माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर मेजरली अशोकन एडिक्स जे आहेत 3 भाषांमध्ये होते, प्राकृत, ग्रीक आणि अर्मेनिक. ठीक आहे, चार टाईपचे स्क्रिप्ट यांच्यामध्ये दिसून येते, एक ब्राह्मणी, शरोस्त्री आणि त्याच्यानंतर आहे ग्रीक आणि अर्मेनिक. ओके, हे 4 जे आहेत स्क्रिप्ट यांच्यामध्ये दिसून येतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक खंदार हे जे रिजन आहे ज्याच्यामध्ये एक रॉक एडिक्ट आहे, त्यांचं रॉक एडिक्ट नंबर 13, ही जी आहे बायलिंग्वेल होती, दॅट इज ग्रीक आणि अर्मेनिक दोन्ही लँग्वेजमध्ये मेन्शन केली होती. त्याच्यानंतर आपण बघू जे पण अशोकन एडिक्ट्स होते त्यांचं डिसायपर कुणी केलं होतं, ते केलं होतं जेम्स पॅरिसेटने. ठीक आहे, 1837च्या टाइम पिरियडमध्ये. तर यांच्याबद्दल आता बघू कुठल्या साईट्समध्ये काय काय आपल्याला दिसून आलं. तर सारनाथमध्ये धम्म अशोक बद्दल आपल्याला माहीत झालं, म्हणजे अशोकाने धम्म वगैरे अक्वायर केलं असं अडॉप्ट केलं असं आपल्याला माहिती पडते. मस्की आणि गुज्जर, ठीक आहे, याच्यामध्ये अशोकांचं रिअल नाव जे आहे ते मेन्शन करण्यात आलं होतं. बरबू, ठीक आहे, याच्यामध्ये अशोक जे होते त्यांनी बुद्धिझमवर म्हणजे त्यांचं फेथ होतं असं मेन्शन होतं. रुमन देवी ही जी साईट होती त्याच्यामध्ये सर्टन लँड ग्रँड्स बद्दल वगैरे मेन्शन होतं. महनश्री त्याचे याच्यामध्ये मनशिरा याच्यामध्ये खरोस्त्री स्क्रिप्ट जे आहे त्याचा वापर करण्यात आला होता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सोहगुरा जे आहे एक कॉपर प्लेट इन्स्क्रिप्शन आहे. ठीक आहे,
आणि हे जे इन्स्क्रिप्शन आहे बेसिकली बांगलादेश मध्ये रिजनमध्ये सापडण्यात आलं होतं. ओके, हे झालं आपलं बेसिकली आयडिया रिगार्डिंग अशोकियन एडिक्स किंवा असे अशोकियन इन्स्क्रिप्शन ज्याच्यामधून आपल्याला आयडिया मिळाली त्यांच्या किंगडमबद्दल किंवा त्यांच्याबद्दल. ओके, आणि हे सर्व जे आहे साईट्स इथं मी डिस्कस केलेलेच आहे, फक्त इथे यांचे लोकेशन्स तुम्ही लक्षात घ्या. इतकं डिटेलिंगमध्ये ते विचारत नाही कुठल्या साईटमध्ये काय मिळालं होतं, फक्त आपल्याला माहीत पाहिजे की ही पर्टिक्युलर जी साईट आहे कुठल्या पार्टमध्ये लोकेटेड होती आणि कोणाशी लिंक होऊ शकते. ठीक आहे, अगर धौली आला तर ओडिसामध्ये होती आणि ओडिसा हे जे धौली पाठ आहे कुठं ना कुठं अशोकाशी लिंक आहे हे आपल्याला थोडं आयडिया राहायला पाहिजे. त्याच्यानंतर गिरनार गुजरातमध्ये आहे. ठीक आहे, जगुडा ओडिसामधला पार्ट, मस्की कर्नाटका, ब्रह्मगिरी कर्नाटका. ठीक आहे, आणि हे बाकी सर्व साईट इथे मेन्शन आहे. मस्की कर्नाटका, ठीक आहे, याच्यामध्ये पण अशोकांचं रिअल नेम माहीत झालं. कंगहाली कर्नाटका, ठीक आहे, याच्यामध्ये राय अशोक किंवा राजा अशोक असं मेन्शन होतं. ओके, इथे मी जे कलरने हायलाईट केलं आहे ना ग्रीन कलरनी, ते तुम्ही चांगल्याने लक्षात घ्या. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू अदर वन. ओके, आता बेसिकली इथे मी 4 PYQs दिलेले आहेत. हे तुम्हाला अटेम्प्ट करायचे आणि याचे आन्सर्स तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ओके, हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच कॉपर एज बद्दल प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मिडल एज कॉपर एज बद्दल कुठले साईट्स आहे त्यांचे आपल्याला लोकेशन माहिती राहायला पाहिजे. ठीक आहे, पर्टिक्युलरली महाराष्ट्राचे. त्याच्यानंतर इथे मेघोलिथिक साईट जे राजस्थान म्हणजे कुठली आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, हे मी तुम्हाला आता साईटमध्ये कव्हर केलं होतं. त्याच्यानंतर इथे काही क्वेश्चन्स आहे. ऑड मेन आउट सांगायचं आहे. ऑब्व्हियसली ऑड मेन आउट कुठं ना कुठं आपल्याला जर क्रोनॉलॉजी माहिती राहिली तर ऑड मेन आउट आपण चांगल्याने सांगू शकणार. ठीक आहे, त्याच्यानंतर हा एक क्वेश्चन आहे. याच्याबद्दल आपण इथे डिस्कस नाही केला आहे पण 2-3 स्लाईड नंतर डिस्कस करून घेऊ. ओके, सो हे झालं बेसिक 4 PYQs तुम्हाला अटेम्प्ट करायचे आणि याचे आन्सर्स कमेंट सेक्शनमध्ये द्यायचे आहे. ओके, आणि याच हिशोबाने घ्यायचं. हा आपला 1 क्वेश्चन झाला, हा सेकंड, हा आहे आपला थर्ड आणि हा फोर्थ. ओके, नंतर पण काही PYQs आलेले आहे त्याचे पण आन्सर्स तुम्हाला द्यायचे आहे. आता मोरियन पिरियड झालं. मोरियनमध्ये आपण सर्व डिस्कस केलं. एकदा मी तुम्हाला परत दाखवून देते. मगध जेव्हा स्टार्ट झालं, मगधमध्ये हर्यंका, शिशुनाग, नंदा आणि नंदा नंतर आला आपलं मोरियन पिरियड. आता मोरियन पिरियडमध्ये आपण सर्व डिस्कस केलं. चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसारा आणि अशोक. ठीक आहे, अशोकचे इन्स्क्रिप्शन पण आपण बघितले. आता आपण हे PYQs पण बघितले. आता येते अशोकानंतरचा टाइम पिरियड, दॅट इज पोस्ट मोरियन टाइम पिरियड. आता पोस्ट मोरियनमध्ये काय झालं, 2 टाईपचे पीपल्स येतात. एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो आता हा झाला मौर्य, पहिला पेज लक्षात घ्या. ठीक आहे, मौर्य. त्याच्यानंतर आता येते ते पोस्ट मौर्य. आता पोस्ट मौर्यामध्ये ना बेसिकली काही इनसाइडर होते आणि काही आउटसाइडर होते. आता इनसाइडर म्हणजे काय, काही असे किंगडम जे इंडियामध्ये ऑलरेडी प्रेझेंट होते, या इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये ऑलरेडी प्रेझेंट होते. पण काही आउटसाइडर म्हणजे काही बाहेरून इन्व्हेजन झालं सर्टन किंगडम्सचं. ठीक आहे, तर ते त्याला आपण म्हणू आउटसाइडर. तर आपण सर्वात पहिले इनसाइडर बघू, त्याच्यानंतर आउटसाइडर बघू. तर बघा, इनसाइडरमधून शुंगा ही डायनॅस्टिक PYQ आलेला आहे. ठीक आहे, तर शुंगा ही डायनॅस्टिक जी होती ती इस्टॅब्लिश केली होती पुष्यमित्र शुंगानी. ठीक आहे, आणि हे जे होते हे यांनी बृहद्राथ हे मोरियन एम्पायरचे लास्ट किंग जे होते बृहद्राथ याला मारून आपली शुंगा डायनॅस्टी त्यांनी इस्टॅब्लिश केली होती. यांचं कॅपिटल विदिशा हे होतं. अश्वमेघ यज्ञ जे आहे त्यांच्या टाइमला ते करायचे. त्याचबरोबर यांनी हे जे किंग होते ना पुष्यमित्र शुंगा, त्यांच्यानंतर कोणतं किंग आलं ते आलं अग्निमित्र. ठीक आहे, तर एक लक्षात ठेवायचे, शुंगा डायनेस्टीमधलं पुष्यमित्र शुंगा आणि अग्निमित्र हे 2 मेजरली किंग्स होते. त्याच्यानंतर हे जे अग्निमित्र होते ना, एक कालिदास आपल्याला माहिती आहे रायटर, त्यांनी एक पुस्तक लिहिली होती दॅट इज मालविका अर्जुना. ठीक आहे, या पुस्तकचे मेजर हिरो जे होते ते होते अग्निमित्र. ओके, त्याचबरोबर हेरोडोटस हे एक ग्रीक ॲम्बॅसिडर होते, त्यांनी पण यांच्या टाइमला आले होते. ठीक आहे, हे पॉईंट लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर शुंगा डायनेस्टी झाली, इनसाइडर्स होते हे. त्याच्यानंतर कन्वा डायनेस्टी. आता कन्वा डायनेस्टी मध्ये इतकं लक्षात ठेवायचं, एक वसुदेवा कन्व, ठीक आहे, यांनी एस्टॅब्लिश केली होती. बाकी काहीच इम्पॉर्टंट याच्यामध्ये इतकं नाही आहे. आणि जसं कन्वा डायनेस्टी जाते, ठीक आहे, तर कन्वा नंतर येते आपली सतवाना. आता सतवाना या फिगरमध्ये आहे बघा लोकेशन.
शाक्य, इंडोग्रीक, कुशाण, शुंगा, कनवाज आणि इकडे सतवानास. ठीक आहे, फिगर लक्षात घ्याल तर तुम्हाला लोकेशन ऑब्व्हियसली लक्षात येऊन जाणार. हे जे सतवाना होते बेसिकली यांनी जे मोरियनवाला टाइम पिरियड होता, मी मोरियन तुम्हाला आताच सांगितलं होतं काही स्लाइड पहिले आपण मॅप बघितलं होतं, या टाईप इथे दिसायचे. तर हिथलंच जवळपासचा जो एरिया आहे सतवानाने अक्वायर केलं होतं. ठीक आहे, सतवाना टाइम पिरियडमध्ये त्यांचं मेजर फाउंडर जे होते शिमुक होते. सॉरी, सुंगावर प्रश्न नव्हता, आय थिंक PYQ यांच्यावर होता, शिमुक कुठल्या किंगडमचे फाउंडर होते म्हणून. ठीक आहे, तर सतवाना हे किंगडम त्यांनी फाउंड केलं होतं. ओके, तर सतवानामधला एक मेजर हायलाईट किंवा एक फॅक्ट जे आपल्याला लक्षात राहायला पाहिजे ते एक असं आहे की यांनी, जसं आपल्याला माहिती आहे आपल्या सोसायटीमध्ये आपली सोसायटी जी आहे ती पॅट्रिलिनियल सोसायटी आहे, पण सतवाना टाइम पिरियडमध्ये सतवाना डायनेस्टीमध्ये यांनी ना मॅट्रिलिनियल थोडी सोसायटी लिंकेज होतं. ठीक आहे, पॅट्रिलिनियल सक्सेशन ना घेता हे एक मॅट्रिलिनियल सक्सेशन ते बघायचे. त्यांनी आपलं मम्मीचं नाव जो होतं ते यूज केलं होतं. ठीक आहे, ॲज कम्पेअर टू म्हणजे ॲज इन जनरल जे आपण पप्पांचं नाव यूज करतो, ठीक आहे, आपल्या नावासोबत, तर त्यांनी पप्पांचं नाव न यूज करता आपल्या मम्मींचं नाव जे आहे ते वापरलं होतं. त्यालाच आपण म्हणतो गौतमी पुत्र सत्कर्णी म्हणून. ओके, यांच्या टाइम पिरियडमध्ये कुठल्याच प्रकारचे गोल्ड कॉईन वगैरे नव्हते. हिंदुइझम यांनी त्यांनी फॉलो करत होते. जसं मी सांगितलं मोरियन टाइम पिरियडमध्ये बुद्धिझम, जैनिझम आणि आजीविका सेक्ट फॉलो होत होतं बाय व्हेरियस किंग. ठीक आहे, पण सतवाना टाइम पिरियड जसं जसं आलं तसं जसं हिंदुइझम त्यांच्या टाइमला वापरण्यात आलं, म्हणजे हिंदुइझमचं एक्सपान्शन होत होतं. आणि गोष्ट लक्षात ठेवायची, सतवानामधला सिमुक हा फाउंडर किंग, त्याच्यानंतर सतकर्णी हे पण किंग आले होते. ठीक आहे, तो हे झाला आपलं सतवाना किंगडम बद्दल. त्याच्यानंतर एक येते चेड्डी जी आहे ती कलिंगन रिजन, दॅट इज ओडिसा रिजनमध्ये मेनली त्यांचं लोकेशन आहे. ओके, आणि याचं किंग जर बघितलं तर कारावेला. ओके, आणि हे जे चेड्डी होते त्यांनी जैनिझम हा जो रिलिजन आहे त्याला पॅट्रोनाइज केलं होतं. जसं मी सांगितलं इनसायडर्स होते, त्याच्यानंतर काही आउटसायडर होते. आता आउटसायडर मधून आपण बघून घेऊ. आउटसायडर म्हणजे इंडो ग्रीक हळूहळू इंडियामध्ये एंटर होत गेले, शाकांस एंटर होत गेले, त्याच्यानंतर हे कनवाज एंटर होत गेले. ठीक आहे, सॉरी कुशांस एंटर होत गेले. तर आता इंडो ग्रीक मधले हे आपले सर्वात पहिले जे इंडो ग्रीक, जस्ट अ मिनिट, इथेच का होत आहे. ओके, तर बघा इंडो ग्रीक जे होते ना बेसिकली ही वॉज अ फर्स्ट रूलर ज्यांनी नॉर्थ इंडियामध्ये आले. ठीक आहे, इन द पोस्ट गुप्ता पिरियड. मियांडर, ठीक आहे, हे मेजरली इंडो ग्रीक रिजनशी बिलॉंग करतात, हे लक्षात ठेवायचं. मियांडर आपल्याला लक्षात राहायला पाहिजे बिकॉज मियांडर एक असे पर्सन होते ज्यांनी बुद्धिझममध्ये कन्वर्ट केलं होतं स्वतःला. ठीक आहे, आणि बुद्धिझममध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे प्रिस्ट आपण म्हणू शकतो, बुद्धिस्ट प्रिस्ट हेल्प केली होती ते होते नागसेना. आणि नागसेना या आणि हे जे मियांडर होते ना, यांनी मिलिंद पन्नो ही पुस्तक लिहिली होती. जस्ट क्रॉस चेक करा, मियांडरनी ही पुस्तक लिहिली होती की नागसेनाने ही पुस्तक लिहिली होती. ठीक आहे, एकदा क्रॉस चेक करून कमेंटमध्ये मेन्शन करून घ्या. ओके, प्लीज क्रॉस चेक करा आणि कमेंटमध्ये सांगा, दुसऱ्या स्टुडंटला पण हेल्प व्हायला पाहिजे. ओके, आणि बघा इंडो ग्रीकमध्ये हे फर्स्ट असे होते ज्यांनी किंग चं इमेज किंवा नाव जे होते ते कॉईनवर आणलं होतं. जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं, आधी इनिशियल स्टेजमध्ये कॉईन्स मध्ये रूलरचे किंवा किंगचे नेम मेन्शन नव्हते. ठीक आहे, पण हळूहळू जसे आउटसायडर यायला लागले तसं किंगचं नाव आणि त्यांचे इमेज जे आहे कॉईन्सवर डिस्प्ले व्हायला लागलं. इंडो ग्रीक नंतर शाकांस पण आले. ठीक आहे, त्यांनी इंडो ग्रीकच्या एरियाला जे रिप्लेस केलं त्याला सांतियन्स असं पण म्हणलं जाते. यांच्या टाइममध्ये शाक्यांस कोणी इस्टॅब्लिश केलं होतं, यांचं मेजर किंग होते रुद्ररमन. ठीक आहे, ते यांनी एक सुदर्शन लेक म्हणून होतं जे चंद्रगुप्त मौर्यांनी बनवलं होतं. ठीक आहे, तर या लेकला रिपेअर केलं होतं रुद्ररमननी, हे पॉईंट एक लक्षात घ्यायचं. आणि रुद्ररमन शाक्यांशी बिलॉंग करतात. जुनागड इन्स्क्रिप्शन आणि जुनागड इन्स्क्रिप्शन बिलॉंग्स टू शाक्का डिनेस्टी. आणि हे जे रुद्ररमन होते त्यांनी महाक्षत्रप हा टायटल अज्युम केला होता. त्याचबरोबर एक क्षत्रप सिस्टीम असते. ठीक आहे, रिगार्डिंग प्रोव्हिन्सेसला कसं मॅनेज करायला पाहिजे हे सर्व जे आहे शाक्यन टाइम पिरियडमध्ये आणण्यात आली होती.
ओके, हे झालं आपलं इंडो ग्रीक आणि हे झालं आपलं शाक्यन्स. आता बघू पार्थियन्स. आता हे पार्थियन्स जे होती बेसिकली इराण पासून आलेले होते आणि यांनी शाक्याला रिप्लेस केलं होतं. ऑब्व्हियसली एक दुसऱ्याला रिप्लेस करत गेले. इंडो ग्रीकला रिप्लेस केलं शाक्याने, शाक्याला रिप्लेस केलं पार्थियन्सने. ओके, यांचं जर मेजर किंग बघितलं तर गोडा पेडन्निस. ओके, हे मेजर किंग होते. यांनी बेसिकली प्रोपोगेट करत होते ख्रिश्चनिटीला. मग येते आपलं कुशान्स. आता कुशान्स मधला सर्वात इम्पॉर्टंट जर बघितलं फाउंडर वगैरे ते आहेत कडापीस. ठीक आहे, कडापीस हे जे आहे कुशान्स किंगडमला इस्टॅब्लिश केलं होतं. ऑब्व्हियसली पार्थियनला रिप्लेस करून ते आले आणि त्याच्यानंतर ह्यांनी मेजरली कंट्रोल केलं सिल्क रूटला. आणि कुशान्समधला सर्वात इम्पॉर्टंट किंग आहे कनिष्क. ठीक आहे, त्यांना सेकंड अशोका पण म्हणलं जाते. आपल्याला माहिती आहे अशोका तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट होतंच मौर्यन डायनेस्टीवाला. तसंच इथे अशोका सेकंड अशोक जो कनिष्क या किंगला म्हणत होते ते पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट होऊन जाते. हा जो कुशान एम्पायर आहे ना तो बेसिकली 5 कंट्रीजमध्ये म्हणजे एक्सपांड केला होता, जसं की रशिया, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान आणि इंडिया. कुशान किंग जे होते दॅट इज कनिष्क. कुशानचे जे किंग होते कनिष्क त्यांनी बेसिकली महायाना बुद्धिझमला फॉलो करत होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बुद्धिझम जे आहे त्यांचे डिफरंट टाईप्स आहेत. तंत्रिकी बुद्धिझम, महायाना बुद्धिझम, हिवनेयाना बुद्धिझम. ठीक आहे, तर तिथला जो महायाना बुद्धिझम आहे तो बेसिकली कनिष्क हे किंग फॉलो करत होते. आणि जे बुद्धिस्टची 4th काउन्सिल झाली होती ते पण याच्याच टाइम पिरियडमध्ये झाली होती. आणि कुशान किंगडम मधले जे कनिष्क आहेत त्यांच्या किंगडम या कोर्टमध्ये ना डिफरंट स्कॉलर्स प्रेझेंट होते. त्याचेच कुठले कुठले स्कॉलर्स ते आहेत, ते आहे नागार्जुना, अश्वघोष, वसुमित्रा, परसाना आणि चरक. ओके, आणि एक लार्ज स्टॅच्यू जे आहे कनिष्क किंगचं मथुरा या लोकेशनमध्ये आता पण आहे. ओके, सो दिस आर द सर्टन पॉइंट रिगार्डिंग आउटसाइडर. नाव मूव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट वन. ओके, ही मॅप मी तुम्हाला आधीच सांगितलं. ओके, मॅप एकदा बघून घ्यायचं. आता आपलं बेसिकली आता आपण साऊथर्न किंगडमकडे चाललो आणि हळूहळू मग आपण गुप्ता वगैरे कव्हर करून घेऊ आणि फायनली आपलं एन्शियंट हिस्ट्रीला एंड करून घेऊ. आता राहिलं आपलं संगम एज. आता संगम एजमध्ये काय होतं, एक सेकंड, जस्ट अ मिनिट. बघा, हा जो संगम एज होता ना त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, काही संगम्स हेल्ड झाले होते. ठीक आहे, तर फर्स्ट संगम जे होता ते अगस्त महामुनी यांनी जे होतं चेअर केलं होतं. सेकंड संगम जे होतं तमिळ टेक्स्ट होतं ऑन अ ग्रामर, टोलका पियार यांनी चेअर केलं होतं. थर्ड संगम जे होतं, ठीक आहे, मॅसिव्ह लिटरेचर बेसिकली याच्यामध्ये डिझाईन केलं होतं ते नकीरर यांनी जे होतं अटेंड केलं होतं या चेअर केलं होतं. सो हे झाले 3 बेसिक संगम. ओके, संगम बेसिकली रिलेटेड टू द तमिळ लिटरेचर. आणि हे सर्टन एपिक्स त्या टाइमला जे लिहिण्यात आले होती हे तुम्ही एकदा नाव बघून घ्या. ठीक आहे, तर हे 3 एपिक जे आहे त्यांच्या टाइम पिरियडमध्ये बनवलं होतं संगम लिटरेचरच्या टाइम पिरियडमध्ये, या संगम एजच्या टाइम पिरियडमध्ये. आणि अराउंड याच टाइम पिरियडमध्ये ना 3 बेसिक डायनेस्टी पण साऊथ इंडियामध्ये दिसून येत होती. ती होती एक चोला, पांड्या आणि आहे आपली चेरा. तर आता या रिजन आणि यांचं कॅपिटल आणि यांचं एक एम्ब्लेम होतं यांच्या फ्लॅग्समध्ये. ठीक आहे, ते आपण बघू आणि त्यांचे ग्रेटेस्ट किंग कोण होते ते बघू. तर चोला किंगडम जे होतं बेसिकली या रिजनमध्ये होतं, नॉर्थन तमिळनाडूवाला रिजन. ठीक आहे, त्यांचं कॅपिटल कावेरीपत्नम होतं. टायगर हा एम्ब्लेम ते यूज करायचे. आणि करिकलन चोला हे मेजर किंग होते. पांड्यामध्ये जर बघितलं तर साऊथर्न तमिळनाडू, इथे बघा साऊथर्न तमिळनाडू, मदुराई त्यांची कॅपिटल होती. क्रॅब किंवा 2 फिशेस जे आहे मछली ते त्यांचं एम्बलम होतं. आणि जुलियन ओके जिलियन समथिंग हे जे आहे ते ग्रेटेस्ट किंग होते पांड्या डिनेस्टीचे. आणि मग येते चेरा केरला रिजनमध्ये या साईडला. वज्जी त्यांचं कॅपिटल होतं. बो अँड ॲरो ती यूज करायची. आणि सेनुगुटवन हे जे होते ग्रेटेस्ट किंग राहिले आहेत चेरा डायनेस्टीचे. ओके, नाव मुव्हिंग टुवर्ड द मेन वन दॅट इज गुप्ता एम्पायर. गुप्ता पण इम्पॉर्टंट आहे, जसं मौर्य इम्पॉर्टंट आहे तसंच आपलं गुप्ता पिरियड पण इम्पॉर्टंट होऊन जाते. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं मेनसाठी गुप्ता आणि मौर्य यांचं डिनेस्टी किंवा डिनेस्टीमधलं जे आपलं ॲडमिनिस्ट्रेशन आहे कसं चालायचं ते इम्पॉर्टंट होते. आणि आपण गुप्ताचं आता डिस्कस करू, पण मौर्याचं याच्या आधी मी तुम्हाला सर्व सांगितलं होतं. आणि हे बघा, पहिले बघू कुठले सोर्सेस बद्दल गुप्ता पिरियड
मध्ये मेन्शन आहे किंवा कुठले सोर्सेस त्यांच्या टाइम पिरियडमध्ये बनले होते आणि कोणी कुठलं सोर्स लिहिलं होतं हे आपल्याला माहीत पाहिजे. आपल्याला माहिती आहे PYQ याच्यावर आलेलं आहे. तर नीतिसार हे यांच्या थ्रू लिहिलं होतं कमंडक्का. ओके. देवी चंद्रगुप्तम विशाखा दत्तांनी लिहिलं होतं. मिर्चा चटिका ओके हे सुधारक यांनी लिहिलं होतं. त्याच्यानंतर हे कठ्ठसागर सरिता सोमदेवनी लिहिलं होतं आणि स्वप्न वासदत्ता भाषांनी लिहिलं होतं. ठीक आहे. हे झाले लिटररी सोर्स आणि कुठले त्यांचे ऑथर्स होते. त्याच्यानंतर इकॉनॉमी जर बघितलं यांच्या टाइम पिरियडमध्ये तर लँड सर्वे होत होतं आणि 4 टाईपचे टॅक्सेस यांच्या टाइममध्ये होते. ठीक आहे. बाली, भागा, भोगर आणि हिरण्यका. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, मौर्यन टाइम पिरियडमध्ये कॅश थ्रू जे आहे पेमेंट केलं जायचं, पण गुप्ता टाइम पिरियडमध्ये लँड जे आहे दिलं जायचं ॲज अ पेमेंट. ओके. आणि हे सर्व मेंटेन कोण करायचं, लँड रेकॉर्ड, त्याला आपण पुष्टपाल असं म्हणायचं. आता ॲडमिनिस्ट्रेशन बघू आपण गुप्ता पिरियडमधला. तो ऑफिशियल जर म्हणजे ऑफिशियल पोस्ट वगैरे जर बघितले ना तर हेरेडिटरी होती. ओके. जनरेशन बाय जनरेशन ती जात जायची आणि हायली डिसेंट्रलायझेशन दिसून यायचं. जसं मौर्यन पिरियडमध्ये मी तुम्हाला सांगितलं किंग राहायचं, राजूक राहायचं, कुमार, ग्रामिका हे सर्व एक टाईमलाईन सांगितली होती. इथे एक बॉक्स होता. ठीक आहे. तर त्याच्याने आपण समजून येतं की हे सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन कुठं ना कुठं होतं, पण गुप्ताम पिरियडमध्ये काय होतं, डिसेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन दिसून येत होतं. त्याच्यानंतर कुठले म्हणजे इथे 2 मेन्शन केले आहेत. रिलिजियस ग्रँड जे होते त्यांच्या टाइम पिरियडमध्ये देत होते ते होतं अग्रहार आणि देवग्रह. ओके. आणि हे काही टर्म्स आहे लक्षात ठेवायचं आपण गुप्ता पिरियड रिलेटेड. ठीक आहे. तर सर्तवाहन लीडर ऑफ कारावा ट्रेडर्स, शेट्टी रिच मर्चंट होते, वानिक दॅट इज ट्रेडर इन जनरल. ओके. This is regarding certain point of administration policies of a Gupta Empire. आता आपण बघू काही मेजर इन्स्क्रिप्शन आणि त्याच्यानंतर हे किंग्स वगैरे लक्षात घेऊन घेऊ. तर कुठलं इन्स्क्रिप्शन कोणत्या किंगच्या टाइमला लिहिलं होतं ते आपण एकदा बघू. तर अलाहाबादचे इन्स्क्रिप्शन जे आहे त्याला आपण प्रयाग प्रशस्ती असं पण म्हणलं जातो. ते समुद्रगुप्ताच्या टाइममध्ये लिहिलं होतं आणि हे अलाहाबाद इन्स्क्रिप्शन किंवा प्रयाग प्रशस्ती, ठीक आहे, ते बेसिकली हरिसेन त्याच्याशी लिंक असतो. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामधलं. त्याच्यानंतर हे अलाहाबादमध्ये ना एक अलाहाबादन पिलर्स पण जे आहे इन्स्टॉल केलेला आहे. तर हा जो पिलर आहे ना तो बेसिकली अशोकाने ओरिजिनली बनवलं. त्याच्यानंतर सॉरी इथं माझं चुकलं, एक सेकंड. हे जे अलाहाबाद पिलर आहेत ना त्याच्यावर जे इन्स्क्रिप्शन मेन्शन आहेत ना त्याच्यामध्ये बेसिकली ओरिजिनल अशोक बद्दल मेन्शन आहे. त्याच्यानंतर समुद्रगुप्ताबद्दल पण मेन्शन केलं गेलं होतं. ठीक आहे. हे मेन्शन केलं आहे म्हणजे समुद्रगुप्ताबद्दल पण आहे हे आपल्याला माहिती पडते फ्रॉम अ बुक जी हरिसेनाने लिहिली होती. त्याचं नाव होतं प्रयाग प्रशस्ती. त्याच्यानंतर जहांगीरचं पण इन्स्क्रिप्शन याच्यामध्ये दिसून येते. ओके. आणि त्याच्यानंतर आहे मेरुली इन्स्क्रिप्शन, चंद्रगुप्त सेकंड विक्रमादित्यबद्दल आपल्याला सांगतो. भितराणी इन्स्क्रिप्शन जे UP-मध्ये आहे ते स्कंदगुप्तबद्दल सांगतो. ओके. हे झालं आपलं बेसिकली कुठले कुठले किंग्स होते आणि कुठले त्यांचं इन्स्क्रिप्शन होतं. इथे पण 3 दिलेले आहेत, एकदा तुम्ही हे बघून घ्याल. ओके. सोसायटी कशी होती यांच्या टाइममध्ये. आता सोसायटी बघितले तर वर्णा सिस्टीम मेनली दिसून यायची, पण याच्यामध्ये थोडंफार जे इम्प्रूव्हमेंट आहे, लिटल इम्प्रूव्हमेंट दिसून यायचं वुमेन्सच्या पोझिशनमध्ये. थोडं वुमेन्सला एज्युकेशन वगैरे देत होती, पण सती ही जी होती, ठीक आहे, सती मेजरली जी सोसायटीयल आपण म्हणू शकतो नेगेटिव्ह साईड होती ती त्या टाइमला एक्झिस्ट करायची गुप्ता पिरियडच्या टाइमला. ओके. आयडियल वर्कशिप कॉमन झालं होतं. वज्रयाना बुद्धिझमचं जे आहे इमर्जन्स त्या टाइमला सुरू होतं. त्याचबरोबर लक्ष्मी आणि विष्णू, पार्वती आणि शिवा अशा टाईपचे जे आहे सोबतवाले जे गॉड्स आहेत, ठीक आहे, एक सोबत जे ज्यांचं नाव आपण प्रोनाऊन्स करतो मी नेहमी, तसं जे आहे इमर्ज व्हायला सुरू झालं होतं. नाव किंग्स बघू आता. तर बेसिकली गुप्ता डायनेस्टी ही जी आहे श्रीगुप्त यांनी फाउंड केली होती. त्याच्यानंतर एक मेजर किंग येतो घटोत्कच म्हणून. ओके. आणि आता त्याच्यानंतर जे काही मेजर किंग्स आहेत, ठीक आहे, ज्यांची आपल्याला डिटेल माहिती घ्यायला पाहिजे ते आपण आता डिस्कस करू. तर एक येते चंद्रगुप्त वन. आता चंद्रगुप्त वन हे जे होते, ठीक आहे, बेसिकली यांनी एक टायटल महाराजा धीराज हा टायटल अज्युम केला होता. यांच्या टाइम पिरियडमध्ये ना खूप सारे गोल्ड कॉईन्स आपण इश्यू करण्यास सुरू केलं होतं आणि यांनी आहे एक मॅट्रोमोलियल अलायन्स इस्टॅब्लिश केली होती. लिच्छावी जे नेपाळमधले प्रिन्सेस आहे, ठीक आहे, त्यांच्यासोबत. त्याचबरोबर यांनी एक कुमारदेवी
कॉइन्स पण आणले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर येते समुद्रगुप्त. समुद्रगुप्त असं म्हणलं जाते ही वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट गुप्ता किंग. ठीक आहे. यांनी स्वतःला एक टायटल दिलं होतं पराक्रमा. ओके. आणि याचं मी आधीच सांगितलं प्रयाग प्रशस्ती हरिश्चेना या पोएटमध्ये म्हणजे यांनी त्यांच्यातून लिहिलेली आहे. ठीक आहे. अलाहाबाद पिल्लरमध्ये मेन्शन आहे समुद्रगुप्ताबद्दल इन्स्क्रिप्शन. ओके. त्याचबरोबर समुद्रगुप्त जे आहेत ती एक पोएट पण होती. ठीक आहे. त्यांनी स्वतःला कविराजा पण असं म्हणायचे. त्याचबरोबर असं म्हणलं जाते समुद्रगुप्त यांना नेपोलियन ऑफ इंडिया बाय V.A. स्मिथ. ओके. नेपोलियन असं म्हणलं जायचं ऑफ इंडिया समुद्रगुप्तला. त्याच्यानंतर एक मेजर किंग येते चंद्रगुप्त सेकंड, त्याला आपण विक्रमादित्य पण म्हणतो. तर यांनी पण खूप सारे मॅट्रोमोलियन अलायन्स एस्टॅब्लिश केली, ज्याच्यामधलं एक होतं नागा डायनेस्टी सोबत. यांनी सिल्वर कॉईन इश्यू करत होते. यांनी उज्जैनला कॅपिटल शिफ्ट केली होती. त्याच्याबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे विक्रमादित्य होते ना, ठीक आहे, त्यांचं एक प्ले होतं, त्याला आपण नाट्य दर्पण असं म्हटलं जातो. ठीक आहे. प्ले नाट्य दर्पण ॲज वेल ॲज अ देवी चंद्रगुप्त. आणि या दोन्ही याच्यामध्ये चंद्रगुप्त सेकंडनी कशा प्रकारे शाक्य रूलर ज्यांचं नाव होतं रुद्रसेमा थर्ड याला डिफीट केलं हे सर्व याच्या प्लेमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्याचबरोबर आयन पिलर जो आहे जो कुतुब मिनारमध्ये आहे ते यांच्याच टाइम पिरियडमध्ये इन्स्टॉल करण्यात आलं होतं. मेरुली इन्स्क्रिप्शनमध्ये चंद्रगुप्त सेकंड त्यालाच आपण विक्रमादित्यबद्दल मेन्शन केलेलं आहे. आणि यांच्या टाइम पिरियडमध्ये फाहीन हे जे आउटसाइडर होते, ठीक आहे, हे व्हिजिट केलं होतं. आणि हे जे फाहीन होते यांनी फुकू की ही पुस्तक पण लिहिली होती. आणि याच्याबद्दल सर्टन म्हणजे यांच्या बुकमध्ये असं माहिती पडलं यांच्या बुकमधून की जे चंद्रगुप्त सेकंडचा टाइम पिरियड होता त्यांच्या टाइम पिरियडमध्ये सर्टन टाईप ऑफ अनटिचेबिलिटी जी प्रॅक्टिस आहे दिसून येत होती. त्याचबरोबर विक्रमादित्य किंवा चंद्रगुप्त सेकंड जे होते त्यांच्या कोर्टमध्ये 9 नवरत्न होते. ठीक आहे. ते कोण कोण? कालिदास, अमरसिंग, धंतवर्ती. ठीक आहे. हे बाकी सर्व नाव आहे, एकदा तुम्ही स्वतः बघून घ्या. ठीक आहे. हे 9 रत्न चंद्रगुप्त सेकंड त्याचाच अर्थ विक्रमादित्यच्या कोर्टमध्ये प्रेझेंट राहायचे. त्याच्यानंतर कुमारगुप्त फर्स्ट. आता कुमारगुप्त जे होते ना, बेसिकली ह्यांनी ना लॉर्ड कार्तिकेला वर्कशिप करायचे. आणि जी नालंदा महावीर युनिव्हर्सिटी आहे आता आपण बघू शकतो, तर नालंदा आपल्याला माहिती आहे आता खूप प्रकारे डिस्ट्रॉय झाली होती त्या टाइमला. ठीक आहे. तर ही जी नालंदा इनिशियल ओरिजिनल स्टेजमध्ये जे होती ते कुमारगुप्तच्या टाइम पिरियडमध्ये बनवण्यात आली होती. आणि ही नालंदा युनिव्हर्सिटी जी आहे ना, नालंदा महावीरा जे बनवलं होतं, ठीक आहे, तर याच्यामध्ये महायाना बुद्धिझम बेसिकली प्रॅक्टिस करण्यात येत होतं. ठीक आहे. आणि हे जे कुमारगुप्त होते ना यांच्याच टाइमला पुष्यमित्र हे जे होते हळूहळू इन्व्हेट करायला लागले होते. ठीक आहे. आणि हा एक मॅप बघू शकतो तुम्ही, जो गुप्ता एम्पायर आहे ऑलमोस्ट हाफ ऑफ इंडियाला कव्हर केलं होतं. तुम्ही समजू शकता गुप्ता एम्पायर मधले किंग किती म्हणजे आपण म्हणू शकतो स्ट्रॉंग असेल, किंवा त्यांचं जे पॉवर होतं फॉर ॲक्वायरिंग द टेरिटरीज ते किती जास्त होतं. ओके. आणि नंतर कुमारगुप्ता नंतरचे किंग होते स्कंदगुप्त. आता स्कंदगुप्तच्या टाइममध्ये हुन्स जे होते आउटसाइडर यांचं इन्व्हेजन स्टार्ट झालं होतं इंडियामध्ये. आणि जो सुदर्शन लेक कोणी बनवला होता इनिशियलमध्ये, मी तुम्हाला आत्ताच थोड्या साईड पहिले सांगितलं होतं, तर हे जे सुदर्शन लेक आहे त्याला रिपेअर पण जे आहे स्कंदगुप्तच्या टाइममध्ये करण्यात आलं होतं. ठीक आहे. आणि येस, हुन्स जे होते, ठीक आहे, त्यांचं इन्व्हेजन या टाइमला किंवा कंटिन्युअस अटॅक जे आहे या टाइमला स्टार्ट झालं होतं. आणि हळूहळू ऑब्व्हियसली गुप्ता डायनेस्टी पण डिक्लाईन होत गेली. आणि एक लक्षात ठेवायचं, गुप्ता डायनेस्टी जेव्हा नॉर्थमध्ये प्रेझेंट होती त्याच टाइमला इथं वकाटका डायनेस्टिक जी होती साऊथर्न किंगडममध्ये होती. त्याचबरोबर इथं पल्लवा, चोलास, पांड्या, चेराज हे सर्व जे आहे इथे प्रेझेंट होते इंडियामध्ये साऊथर्न किंगडमला. आता गुप्ता एम्पायर बद्दल हा जो एक चार्ट आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. एक बेसिक आयडिया दिला आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं मी तुम्हाला हे आता इथे सांगून दिलं हे वाला पॉईंट, पण हे बेसिकली याचं एक झूम व्हर्जन तुम्ही बघणार तर हे असं होतं. ठीक आहे. गुप्ता एम्पायर जेव्हा इथे सुरू होतं सर्व, तर नॉर्थर्न किंगडम म्हणजे हे गुप्ता एम्पायर जेव्हा इथं सुरू होतं त्याच टाइमला हे साऊथमध्ये इतके सर्व तर होतेच, पण हळूहळू जसं गुप्ता एम्पायर डिक्लाईन व्हायला लागलं तर पोस्ट गुप्ता एम्पायर टाइममध्ये नॉर्थ इंडियामध्ये हुन्सचं म्हणजे इन्व्हेजन स्टार्ट झालं. त्याचबरोबर हर्षवर्धन जे हे किंग होते त्यांनी पण आपलं जे आहे छाप सोडायला लागले. ठीक आहे.
म्हणजे आपण काय म्हणू शकतो त्याला, की किंगडम एस्टॅब्लिश करायला लागले. ओके, हर्षवर्धन किंग. त्याच्यानंतर साऊथमध्ये वकाटक्का, चालुक्याज, पल्लवाज, राष्ट्रकूटाज, ठीक आहे, हे सर्व किंग्स साऊथमध्ये होते. त्याच्यानंतर काही रॉयल फॅमिलीज पण त्या टाइमला इमर्ज होती आणि ही सर्व झाली ते रॉयल फॅमिलीज. ओके, सो हे झालं आपलं बेसिक आयडिया. बेसिक नाही म्हणू शकत, एंटायर डिटेलच मी डिस्कस केलेला आहे, काही बेसिक नाही आहे, चांगल्याने डिस्कस झालेला आहे. ठीक आहे, हे झालं आपलं बेसिक, सॉरी, हे झालं आपलं मेन गुप्ता एम्पेरर बद्दल आणि हे आपले खालचे पोस्ट गुप्तन एज मधलं. आता पोस्ट गुप्तन एज मध्ये कुठले किंग होते, काय काय होतं ते मी तुम्हाला चांगल्याने सांगते आणि त्यांची लोकेशन्स पण एकदा तुम्ही इथं बघून घ्या. हे जे होते मोखारीज वेस्टर्न यूपी रिजन मध्ये होते. ठीक आहे, इकडे बघा. मग इथे मैत्रिका सौराष्ट्रवाल्या रिजन मध्ये होते. इकडे आपलं बघा गुजरात साईडवाला गोडास. ठीक आहे, गोडास बेंगाल, त्यांचा एक मेजर किंग होता शाक्य गोडास, ज्यांनी बोधी ट्री जे आहे, ठीक आहे, बोधगयावाली, त्याला अप्रूट केलं होतं एका टाइम पिरियडमध्ये. कुमारप्पा आसाममध्ये होतं. ठीक आहे, इथे इथे दिलं नसेल पण लक्षात घेऊन गेले ते. ओके, त्याच्यानंतर मेजर एक पुष्यभूती डायनेस्टी आली. आता हे पुष्यभूती डायनेस्टी सर्वात इम्पॉर्टंट होऊन जाते पोस्ट गुप्ता एम्पेरर मध्ये बिकॉज ऑफ अ किंग हर्षवर्धन. ओके, तर बघा पुष्यभूती डायनेस्टी जे मधलं मेजर किंग जे होते ते होते प्रभाकर वर्धन. ओके, आणि याने टायटल अज्युम केला होता परम भट्टकारा महाराजा धीराज वन. ओके, आणि याने जे आहे एक मॅरिटल अलायन्स किंवा मॅरेज अलायन्स पण इस्टॅब्लिश केली होती मोखरीज सोबत. मोखरीज हे वाले. ओके, त्याच्यानंतर कनौजला कॅपिटल बनवली होती. त्याचबरोबर एक यांच्यानंतर किंग बनले होते राजवर्धन. ठीक आहे, वेन ही बिकम किंग त्या टाइमला हे जे शाक्य गोडाज ऑफ बेंगॉल होते, मी तुम्हाला सांगितले ते शाक्य गोडाज ऑफ बेंगॉल रिजन मधले, त्यांना यांनी किल केलं. ठीक आहे, बिकॉज सर्टन एक इशू, एक स्टोरी आहे याच्या मागे की त्यांनी त्यांच्या सिस्टरच्या हस्बंडला मारलं होतं, असं काही एक स्टोरी आहे. त्याच्यामुळे जे आहे त्यांनी एक म्हणू शकतो रिवेंज घेतलं होतं. ओके, आणि येस, दॅट्स इट. शाक्य गोडास, बेंगॉल रिजन, राजवर्धन किंग, त्यांची सिस्टर राजश्री. नाव हर्षवर्धन बद्दल बघू. हर्षवर्धन मेजरली बघा, जसं मी सांगितलं हा गुप्ता डायनेस्टी पूर्ण होतं. ठीक आहे, आपण बघितलं मॅपमध्ये ही वाली, तुम्ही आता बघू शकता हा हर्षवर्धन किंग किती मेजर त्यांनी रोल प्ले केला असेल, सो दॅट त्यांनी पूर्ण हा एम्पायरस, हा पूर्ण रिजनलाच अक्वायर केलं. ठीक आहे, तर हर्षवर्धन त्यांच्या टाइम पिरियडमध्ये काही ऑफिसर्स होते, बाल अधिकारी, त्याला कमांडर्स म्हणायचं. ठीक आहे, विषादेश्वरा, ठीक आहे, हेड ऑफ काल्वरी, अँड काटुक एलिफंट ब्रिगेड हेड. ओके, दिस आर सर्टन ऑफिसर. पॉलिटिकल करिअर जर बघितलं यांचं हर्षवर्धन किंगचं, तर बेसिकली याने ना एक बदामी चालुक्यस त्या टाइमला जे प्रेझेंट होते तिथले जे किंग होते कुलकेशन सेकंड, त्याला डिफीट केलं होतं. त्याचबरोबर अहिहोल इन्स्क्रिप्शनमध्ये पण यांच्याबद्दल मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर काही लिटरेचर जर बघितलं तर हर्षवर्धन किंगनी प्रियदर्शनी, नागनंदा आणि रत्नावली हे 3 ड्रामाज लिहिले होते. त्याचबरोबर यांच्या टाइम पिरियडमध्ये बाणभट्ट यांनी हर्षचरित्र, कादंबरी आणि पार्वती परिणामन हे 3 जे आहे पुस्तक लिहिले होते. त्याचबरोबर ह्युएन सॅंग हे जे फॉरेन, एक मिनिट, हे ह्युएन सॅंग जे आहेत, ठीक आहे, जे फॉरेन आपण म्हणू शकतो ट्रॅव्हलर होते, ते हर्षवर्धन किंगच्या टाइमला आलेले होते. ओके, एक होतं फाहाईन, जे आपण 2-3 स्लाइड पहिले बघितलं कोणत्या किंगच्या टाइमला आले होते. आता हे आहे ह्युएन सॅंग आले होते हर्षवर्धन, तर एच असं लक्षात ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेशन जे होते बेसिकली फ्युडल सोसायटी होती, थोडं डिसेंट्रलायझेशन वगैरे दिसून येत होतं. त्याच्यानंतर जास्त कॉईनचा वापर तितकं केलं नव्हतं या टाइमला. लॉ अँड ऑर्डर पण थोडं फार मेंटेन नव्हतं आणि सर्वल टाईप ऑफ पनिशमेंट दिली जायची क्राईमसाठी. आणि मधुबन प्लेट इन्स्क्रिप्शनमध्ये पण यांच्याबद्दल मेन्शन केलेलं आहे. आणि जसं जसं हर्षवर्धन किंग डिक्लाइन व्हायला लागलं तसं तसं नॉर्थन जो किंगडम आहे त्याच्यामधलं आपण म्हणू शकतो एक वॅकन्सी क्रिएट व्हायला लागली. ठीक आहे, आणि हळूहळू मग नंतर जे मेडिवल इंडिया आहे, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो मेडिवल इंडिया किंवा मेडिवल इंडियाचे जे किंग्स आहे दिल्ली सल्तनतवाले, ठीक आहे, त्यांचं हळूहळू इमर्जन्स सुरू व्हायला लागलं.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काही एक गोष्ट लक्षात ठेवायची, जशी डिक्लाइन होत गेली हे पुष्यभूती डायनॅस्टी, नॉर्थ इंडियामध्ये जसं मी सांगितलं वॅकन्सी किंवा वॉइड क्रिएट झालं होतं, तर थोडी ते वॉइड काही टाइम पिरियडसाठी काही मेजर 3 डायनॅस्टी आली होती. ते एक त्याच्यामधून एक होती राष्ट्रकूटा. आता राष्ट्रकूटा डेक्कन रिजनमध्ये त्यांनी इस्टॅब्लिश केलं होतं आणि ही डायनॅस्टी दंतीदुर्ग यांनी फाउंड केली होती. त्याचे मेजर एक किंग होते कृष्णवन, ज्यांनी कैलाशनाथ टेम्पल जे एलोरामध्ये आहे त्याला बिल्ड केलं. त्याच्यानंतर अमोघ वर्षा पण एक मेजर किंग राहिले होते. ठीक आहे. ही रोट अ फर्स्ट कन्नड पोएट्री कविराज मार्ग. ओके. आणि यांनी जे आहे कॅपिटल सिटी महंकेट याला बिल्ड केलं होतं. त्याचबरोबर सर्टन टाईप ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन या टाइम यांचे म्हणजे डिसेंट्रलायझेशन ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे लाईक गुप्ताज हे राष्ट्रकूटा डायनॅस्टीमध्ये दिसत होतं. ओके. आता जसं मी सांगितलं तर 3 डिनेस्टी आली होती सर्टन टाइम पिरियडमध्ये. ठीक आहे. नंतर तर मग मुघलवाला टाइम पिरियड झालं, दिल्ली सल्तनतवाला टाइम पिरियड सुरू होऊन गेला. पण हे वॉइड फिल करण्यासाठी राष्ट्रकूटास, पालाज आणि प्रतिहारा झाले होते. आता पालाज जे होते बेसिकली याला फाउंड केलं होतं गोपालाने. ठीक आहे. हे मेजरली डॉमिनेट होते ईस्टर्न इंडियावाल्या रिजनमध्ये. यांनी इनिशिएट केलं होतं मिनिएचर पेंटिंग्सला. आणि हे जे गोपाला होते त्याच्यानंतरचे नेक्स्ट किंग होते धर्मपाला. आणि हे जे धर्मपाला होते त्यांनी बेसिकली नालंदा युनिव्हर्सिटीला रिवाईव्ह केलं होतं. आणि नालंदा युनिव्हर्सिटी कोणी बनवली होती? ती बनवली होती कुमारगुप्त वनने. आपण आताच थोड्या स्लाइड पहिले डिस्कस केलं. हाऊएव्हर हे जे धर्मपाला होते त्यांनी विक्रमशिला युनिव्हर्सिटी, ज्याला आपण सेकंड नालंदा म्हणजे नालंदा सारखीच एक सेकंड युनिव्हर्सिटी असे म्हणतो, ते एस्टॅब्लिश केली होती. त्याच्यानंतर त्यांच्या टाइम पिरियडमध्ये कोणत्या टाईपचं ॲडमिनिस्ट्रेशन होतं ते एकदा बघून घ्या. की गुप्तीस प्रोव्हिन्सेसमध्ये होते. ठीक आहे. ॲज अ गव्हर्नर म्हणून ॲक्ट करायचे. वैश्य विषया ठीक आहे डिव्हिजन लेवलमध्ये होते आणि मंडलास डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये होते. ठीक आहे. आता हे झालं पालास. आणि नंतर आहे प्रतिहारा. आता प्रतिहारा बेसिकली अवंती गल्लोर रिजन दॅट इज वेस्टर्न इंडियामध्ये होते. ठीक आहे. प्रतिहारामधले जे मेजर किंग होते ते होते मिहिर भोज. ठीक आहे. आणि यांचं ॲडमिनिस्ट्रेशन बघितलं तर विषया डिस्ट्रिक्ट लेवलमध्ये, आणि ह्याला हँडल करणारा विषया जे आहे त्याला डिस्ट्रिक्टलाच विषय असं म्हणलं जायचं आणि विशापती त्याचे हेड होते. ठीक आहे. ओके. हे झालं 3 मेजर किंगडम्स. आणि हे जे 3 किंगडम्स होते ना, राष्ट्रकूटास, पालास आणि प्रतिहारास, तर यांच्या तिघांमध्ये ना एक वॉर होतो आणि त्याच वॉरला आपण ट्राय पार्टी स्ट्रगल असं म्हणलं जाते. ओके. तर इथे एकदा मी सांगते बघा. ट्राय पार्टी स्ट्रगल ठीक आहे झालं. राष्ट्रकूटा जे डेक्कनमध्ये होते, पालास ईस्टर्नमध्ये आणि प्रतिहारास वेस्ट रिजनमध्ये, या तिन्ही किंगडममध्ये झालं. आणि बेसिकली हा जो वॉर होता ना या 3 किंगडमचा, इट लास्ट फॉर 2 सेंचुरीज. ठीक आहे. दॅट मेड ऑल 3 डायनेस्टी सो वीक की कुठं ना कुठं इस्लामचं जो इन्व्हेजन आहे, इस्लामिक इन्व्हेजन, त्याला एक प्लस पॉईंट मिळून गेलं. ठीक आहे. 2 सेंचुरीज म्हणजे तुम्ही विचार करू शकता इतक्या टाईम पिरियडमध्ये जेव्हा वॉर चालेल तर ऑब्व्हियसली जे किंगडम्स आहेत ते कुठं ना कुठं वीक होणारच आहे. अँड दॅट्स वाय कुठं ना कुठं आउटसायडर ठीक आहे त्यांना एक इन्व्हेजन करायचं इंडियामध्ये, त्याला एक म्हणजे आपण म्हणू शकतो पॉझिटिव्ह एक प्लस पॉईंट मिळालं आणि ते हळूहळू इन्व्हेट करायला स्टार्ट होऊन गेले. आणि हे जे 3 ट्रायपार्टी स्ट्रगल झालं होतं या 3 किंगडम्समध्ये, तर याचं जो विनर होतं ते होतं गुज्जर प्रतिहास. ठीक आहे. आणि कोण ते किंग होते? ते होते नागभट्ट सेकंड. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे झालं इथेच आपलं एन्शियंट हिस्ट्री एंड होऊन जाते. पण सर्टन किंगडम्स जे राहिले होते, ठीक आहे, थोडं साईडला आपण डिस्कस करून घेऊ एकदा. ठीक आहे. तर 3 साऊथमध्ये एक किंगडम्स होते, ते होते एक बदामी चालुक्यस किंगडम. ठीक आहे. तर बदामी चालुक्यस त्यालाच एन्शियंट नेम वतापी चालुक्यस पण म्हणलं जायचं. आणि याचं मेजर किंग होतं पुलकेशन सेकंड. ठीक आहे. अहिहोल इन्स्क्रिप्शनमध्ये याच्याबद्दल मेन्शन आहे. आणि हे पुलकेशन सेकंड जे आहे यांनी ही ऑथर्ड बाय रवी कीर्ती. ओके. आणि हा पॉईंट मला एक्झॅक्ट समजत नाही आहे, तर मी तुम्हाला कमेंटमध्ये एकदा सांगून देईल. ठीक आहे. आणि गोष्ट लक्षात ठेवा, पुलकेशन सेकंड जे आहे हे बेसिकली ही डिफिटेड हर्षवर्धन किंग. इथे आपण वाचलं होतं हर्षवर्धन पुलकेशन. ओके. सो ठीक आहे. आणि हे जे पुलकेशन सेकंड जे होते त्यांनी वैष्णवित जे रिलिजन होते त्याला फॉलो करत होते. हावेवर ही वॉज सेक्युलर अँड टॉलरंट टुवर्ड अदर रिलिजन. ओके. त्याच्यानंतर एक वेंगी चालुक्यस पण येते. ठीक आहे.
जेव्हा वतापी चालुक्यच होते, ठीक आहे, ओव्हरऑल कन्सॉलिडेट केलं होतं, तर जसं पुलकेशन सेकंडचं डेट झालं, तर वेंगी चालुक्य सेपरेट होऊन गेले. ओके. आणि 2 वॉर झाले होते त्यांच्या टाइम पिरियडमध्ये. आणि वॉर कोणासोबत झाले होते? एक महेंद्रवर्मन किंग त्यांच्यासोबत, ठीक आहे, आणि एक होतं नरसिंहवर्मन किंग, ठीक आहे, ज्याला वतापी कोंडा असं म्हणलं जातं. हे नरसिंहवर्मन, महेंद्रवर्मन आपण जेव्हा मिडेवल शिकणार ना, तेव्हा मी तुम्हाला कव्हर करून घेणार, ठीक आहे. आणि लास्टली आपण जर बघितलं तर कीर्तिवर्मन सेकंड हे जे होते, ज्यांनी बेसिकली दंतदुर्ग, म्हणजे बेसिकली ही वॉज ॲसेसिनेटेड बाय दंतदुर्ग, जे राष्ट्रकुटा डायनेस्टीमधले होते, ठीक आहे. राष्ट्रकुटास आताच डिस्कस केली आपण, हे दंतदुर्ग. ओके. सो कीर्तिवर्मनला डिफीट करून मग राष्ट्रकुटासने आपली डिनेस्टी एस्टॅब्लिश केली होती. बदामी चालुक्यस किंवा चालुक्यस किंगडम बद्दल एक मेजर होऊन जाते की यांनी एक वर्सावा स्टाईल जी होती आर्ट अँड आर्किटेक्चरची त्यांना आणली होती. आणि हे जे आहे आपल्याला मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट होऊन जाते. एक नागारा स्टाईल ऑफ आर्किटेक्चर असते, एक द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर असते आणि एक वर्सावा स्टाईल ऑफ आर्किटेक्चर असते. ओके. मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट होऊन जातात. आता प्रिलिम्ससाठी तितकं काही इम्पॉर्टंट नाही आहे. त्याच्यानंतर काही मिलिटरी ऑफिसर्स इथे दिलेले आहेत. त्याचबरोबर काही विलेज ॲडमिनिस्ट्रेशन, ठीक आहे, महाराष्ट्रास राष्ट्रास विषया आणि भोगा, ठीक आहे, हे सर्व ॲडमिनिस्ट्रेशन मेकॅनिझम त्यांच्या टाईमला एक्झिस्ट करायचं. ओके. आणि नंतर आहे पल्लवाज ऑफ कांचीस. आता पल्लवाज ऑफ कांची, जसं मी सांगितलं, एक सातवाना किंगडम होतं, मग इश्वकू आणि त्याच्यानंतर पल्लवास त्या सेम रिजनमध्ये आले. सातवाना झाले, मग त्याच्या रिप्लेस करून इश्वाकू हे आले आणि त्याच्यानंतर एक आलं पल्लवास, ठीक आहे. आता पल्लवासचं मेन होतं की त्यांनी द्रविडियन स्टाईल ऑफ आर्किटेक्चर जे होतं त्याला एस्टॅब्लिश त्यांनी केलं होतं, या फाउंडर होते, ठीक आहे. आता पल्लवा किंगडमचे मेजर फाउंडर कोण होते? ते होते शिव विष्णू, ठीक आहे. वैष्णविस्ट ट्रॅडिशनला ते किंवा रिलिजनला ते फॉलो करायचे, ठीक आहे. आता मेजर किंग बघू. बघा, सॉरी, इथे हे जे किंग्स होते ना, मला वाटलं मी मिडिवल हिस्ट्रीमध्ये कव्हर केलेले आहेत, पण इथेच मी डिस्कस करून घेतला आहे, ठीक आहे. तर हे जे किंग्स आहेत, पल्लवा किंगमधलं एक होतं महेंद्रवर्मन वन, ठीक आहे. त्यांनी एक पॉलिटिकल ड्रामा पण लिहिलं होतं. आणि हे जे होते महेंद्रवर्मन वन, ठीक आहे, ही वॉज किल्ड बाय अ पुलकेशन सेकंड. यांनी स्वतःसाठी खूप सारे टायटल्स जे हे अज्युम केले होते. विचित्र चिंता, ठीक आहे, चित्रकरपली करापुली, ठीक आहे, आणि चैत्यकारी, हे 3 जे आहे टायटल त्यांनी अज्युम केले होते, ठीक आहे. अज्युम नाही म्हणजे ते टायटलला ॲक्सेप्ट केलं होतं. ओके. त्याच्यानंतर नरसिंहवर्मन वन, ठीक आहे, यांनी स्वतःनी अज्युम टायटल, अज्युमच नव्हता, ठीक आहे, अज्युम टायटल होते वतापी कोंडा, ठीक आहे. आणि यांनी कॉन्कर केलं होतं वतापी किंवा बादामी चालुक्यला, इथे बघा. ओके. यांना कॉन्कर केलं होतं आणि ते कॉन्कर केल्यामुळे त्यांनी जो आहे वतापी कोंडा हा टायटल स्वतः अज्युम केला, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे होते ही किल्ड पुलकेशन सेकंड, ठीक आहे. एक पॉईंट चांगले समजून घ्यायचे, महेंद्रवर्मनला मारलं पुलकेशन सेकंडनी आणि पुलकेशन सेकंडला मारलं नरसिंहवर्मन वनने, ठीक आहे. आणि हे जे नरसिंहवन होते, वर्मा वन, त्यांनी महाबलीपुरम, ठीक आहे, हे सिटी पण त्यांनी एस्टॅब्लिश केली होती. त्याच्यानंतर नरसिंहवर्मन सेकंड येतात. आता नरसिंहवर्मन सेकंड यांनी शोर टेम्पल बनवलं होतं. यांच्या टाइमला घटिकास, ज्याला आपण एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन म्हणतो, ते पण एस्टॅब्लिश किंवा बिल्ड केलं होतं. त्याच्यानंतर लास्ट येते आपले पांड्याज ऑफ मदुराई. यांच्यामध्ये असं काही मेजर डिस्कशन करण्याला काही नाही. ओके. अँड दॅट्स इट. सर्व आपण डिस्कस केला. आता आपण बघू काही PYQs. इथे 4 PYQs दिले आहेत. तिथे आपण 4 होते क्वेश्चन्स. आता हा क्वेश्चन नंबर 5 आहे, क्वेश्चन नंबर हा 6 आहे, क्वेश्चन नंबर 7 आहे आणि क्वेश्चन नंबर हा 8 आहे, ठीक आहे. तर हे पुन्हा 4 प्रश्नाचे उत्तर द्यायचं. कमेंटमध्ये 1 2 3 4 घेऊन जे आहे डेफिनेटली सर्व उत्तर मेन्शन करायचे. अँड प्लीज डू शो द ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन, सो दॅट मला पण जे आहे थोडं मोटिवेशन मिळेल की तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येईल. आणि येस, सर्टन खूप सारं प्लॅनिंग केलेलं आहे. हळूहळू तुम्हाला सर्व माहितीच पडणार. आणि येस, प्लीज डू लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब द चॅनल. तुम्ही बघू शकता खूप मेहनत चालू आहे तुमच्या सर्वांसाठी, पण लोक सबस्क्राईब करून जात नाही. इवन कधी कधी काही लोक तर कमेंट पण नाही करत, लाईक पण नाही करत.
प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल, सो दॅट आम्हाला पण समजेल की किती लोकांना आमचं कंटेंट आवडत आहे, किती लोकांना आपलं कंटेंट नाही आवडत आहे. ठीक आहे. अँड दॅट्स इट. ऑल द बेस्ट. सी यू सून इन द नेक्स्ट वन, जिथे आपण मिडिवल हिस्ट्री डिस्कस करू, नंतर मॉडर्न हिस्ट्री, मग बाकी सर्व सब्जेक्ट, मॅपिंग अँड ऑल सर्व डिस्कस होणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू.